जे आहे ते ओके. बॅकग्राऊंडचा आवाज पण येतोय. ओके, एक सेकंद बंद करतो. ओके, परफेक्ट. सो आजच्या वेबिनारचं आपलं टॉपिक जे असणार आहे ते आपण आपला व्यवसाय, आपला बिझनेस डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने कशा पद्धतीने स्केल करू शकतो हे आजच्या वेबिनारमध्ये आपण पाहणार आहोत. सो आर यू रेडी? सो लेट्स मूव फॉरवर्ड अँड लर्न हाऊ टू ग्रो युअर बिझनेस डिजिटली. सो सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल हा वेबिनार 1-to-1 वेबिनार असणार आहे. या वेबिनारमध्ये आपण एकमेकांसोबत कनेक्ट होणार आहोत. तर त्याच्यासाठी सर्वांनी तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कुठून जॉईन केलेलं आहे हे सर्वांनी सांगायचंय, चॅट बॉक्समध्ये टाकायचंय सर्वांनी. सो तुम्ही कुठून आहात, तुम्ही का जॉईन केलेला आहे वेबिनार आणि तुम्हाला डिजिटल मार्केटिंग का शिकायचंय, सर्वांनी चॅट बॉक्समध्ये टाईप करा. कारण हा वेबिनार जो आहे तो इंटरॅक्टिव्ह असणार आहे आणि हा वेबिनार 1-to-1 असणार आहे. ओके, इचलकरंजी अंकुश सर, ओके, ठाणे सचिन सर, ओके, मुंबई, पुणे, ओके. सर्वांनी सर्वांनी टाईप करायचं. आपल्याला आजचं जे सेशन आहे ते इंटरॅक्टिव्ह ठेवायचं आहे. सुनील सर कोल्हापूर, ओके. अरे फक्त एवढंच लोक इंटरॅक्टिव्ह राहायचं मित्रांनो. सो 17, ओके. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण तुमच्या जे मेन गोष्टी आहेत काय आहेत, डिजिटल येण्याची जी भीती आहे, त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग काय असतं, डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने कशा पद्धतीने स्केल करायचं असतं, हे सगळं आपण आजच्या या वेबिनारमध्ये शिकणार आहोत, समजून घेणार आहोत, ते देखील डिटेल्स मध्ये. सो इथं मी एक स्लाइड ओपन केलेली आहे. तर सर्वात महत्वाचे प्रश्न जे असतात ते तुमच्या समस्या काय आहेत. सर्वात पहिले आपला फोकस जो आहे तो तुमच्या समस्यांवरती करूयात, की बाबा तुम्हाला समस्या काय आहेत. तुमच्या बिझनेसला विजिबिलिटी नाहीये, काय आहे, तुमच्या बिझनेसला विजिबिलिटी नाहीये, तुमचा बिझनेस लोकांना दिसत नाहीये, तुमचा बिझनेसला स्टेडी इन्कम नाहीये, ऑनलाईन कमवण्याची शाश्वती नाहीये. म्हणजे ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग करायची तयारी तर आहे, पण डिजिटल मार्केटिंगने किती पट स्केल करू शकतो, डिजिटल मार्केटिंग काय आहे, कसं वर्क करतं, या सगळ्या गोष्टीच माहित नाहीयेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन येण्याची भीती आहे. तर या सगळ्या गोष्टींवरती आज आपण मात करणार आहोत आणि आपल्या या मार्केटिंगच्या वेबिनारमध्ये, डिजिटल मार्केटिंगच्या वेबिनारच्या ऍट दी एंड तुमचं गोल, तुमच्या सगळ्या गोष्टींचं कन्फ्युजन जे आहे ते पूर्णपणे क्लिअर झालेलं असणार आहे. सो मला एक सांगा, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या प्रॉब्लेम्स तुम्हाला देखील येतात का? जस्ट मला येस असं चॅट बॉक्स मध्ये सांगा. म्हणजे आपण जे सेशनचं जे अजेंडा आहे, जे मोटिव्ह आहे, ते आपण पर्पजफुली ऍट द एंड वेबिनार कडे जाऊयात. ओके, नो, ओके. सर्वांना जे जे प्रॉब्लेम असतील, येस असतील तर येस टाईप करा, नो असतील तर काही हरकत नाही, नो. तुमचे वेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात, कारण आज आपल्या सेशनसाठी खूप लोक वेगवेगळ्या फील्डमधून आहेत. काही स्टुडंट आहेत, काही बिझनेस ओनर, प्रत्येकाचे वेगवेगळे बिझनेस आहेत. ओके, तर सर्वांचे हे मेन प्रायमरी प्रॉब्लेम्स आहेत. सो आपल्या आजच्या वेबिनारचा अजेंडा असा असणार आहे की आपण डिजिटल मार्केटिंगच्या फंडामेंटल्स, बेसिक सिक्रेट्स जे आहेत ते सगळं पाहणार आहोत. एक जर आपल्याला सपोज डिजिटल मार्केटिंग स्टार्ट करायचं असेल तर आपली डिजिटल मार्केटिंग जर्नी कशी असली पाहिजे, डिजिटल मार्केटिंग जर्नीचा रोड मॅप कशा पद्धतीने असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. हाच आपला वेबिनारचा मेन अजेंडा आहे. सो बॅक टू दी पॉइंट, हाऊ टू ग्रो युअर बिझनेस 10x. खरंच आपला बिझनेस 10 पट वाढू शकतो का? काय वाटतंय? आपण डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने, जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग फील्ड बद्दल यापूर्वी जर तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा यूज केलेला असेल किंवा डिजिटल मार्केटिंग बद्दल जर तुम्ही सर्च करत असाल, तुम्हाला काय वाटतं, खरंच आपण डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने आपला बिझनेस 10x स्केल करू शकतो का बरं? तर डेफिनेटली आपण आपला बिझनेस 10x डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने स्केल करू शकतो. बट त्याच्यासाठी जी रिक्वायरमेंट असते, त्या सगळ्या रिक्वायरमेंट आज आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. सो मी पुन्हा एकदा जी आहे ती स्क्रीन या ठिकाणी तुमची शेअर करतो. सो ओके. तर हा वेबिनार सर्वात पहिल्यांदा समजून घ्या की हा वेबिनार कोणासाठी असणार आहे. हा वेबिनार बिझनेस ओनरसाठी असणार आहे. हा वेबिनार अशा लोकांसाठी असणार आहे ज्यांना त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी नवीन करायचंय, ज्यांना डिजिटल यायचंय आणि डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने त्यांचा बिझनेस स्केल करायचा आहे. हु वॉन्ट टू टेक देअर बिझनेस ऑनलाईन अँड ग्रो डिजिटली. मेटा ऍड्स असतील, फेसबुक ऍड्स असतील, इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअप, ट्विटर
आणि अशा बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या बिझनेस ओनरसाठी हा वेबिनार आहे. हा वेबिनार अशा प्रोफेशनल लोकांसाठी आहे ज्यांना त्यांचा पर्सनल ब्रँड बनवायचा आहे, ज्यांना त्यांचं पर्सनल इन्फ्लुएन्स क्रिएट करायचं आहे, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करायचं, म्हणजे प्रोफेशनल लोक म्हणजे सीए असतील, वकील असतील आणि यासारख्या डॉक्टर्स असतील, अशा बऱ्याचशा लोकांसाठी हा वेबिनार आहे. त्यांनी त्यांचा स्वतःचा पर्सनल ब्रँड कशा पद्धतीने बनवायचा, स्वतःचा इन्फ्लुएन्स कशा पद्धतीने क्रिएट करायचा आणि त्या इन्फ्लुएन्स मधून बिझनेस रेव्हेन्यू कशा पद्धतीने जनरेट करायचा, ते आज या वेबिनार मध्ये शिकणार आहोत. आणि हा वेबिनार प्रोफेशनल लोकांसाठी आहे. हा वेबिनार अशा होम मेकर्स लोकांसाठी आहे, अशा हाऊस साठी आहे, ज्यांना घरी बसून पार्ट टाइम अर्निंग करायचे, ज्यांना त्यांच्या मनाने त्यांना म्हणजे असं कोणतं लिमिटेशन नसणार आहे की बाबा तुम्हाला ऑफिसमध्ये जायचंय किंवा मला एखादी पर्टिक्युलर गोष्ट करूनच इन्कम करायचं. जर डिजिटल मार्केटिंग शिकून, व्हेरियस गोष्टी शिकून, व्हेरियस पद्धतीचा बिझनेस करायचा घरी बसून, अशा बिझनेस ओनरसाठी, प्रोफेशनल लोकांसाठी आणि आपल्या हाऊसवाईफ लोकांसाठी असणार हा बिझनेस आहे, सॉरी हा वेबिनार आहे. हा वेबिनार अशा स्टुडंटसाठी आहे ज्यांना हाय पेइंग जॉब हवाय, ज्यांना सिक्युअर करिअर हवंय आणि ग्रोथचं पोटेन्शियल जे खूप लॉट्स ऑफ ग्रोथ पोटेन्शियल ज्यांना अपेक्षित आहे, अशा लोकांसाठी हा वेबिनार आहे. आज आपण पाहतो की एआयच्या मदतीने जॉब चाललेत. खरंच एआयच्या मदतीने जॉब जात आहेत का? अरे त्या सगळ्या डिटेल्स गोष्टी आपण पाहणार आहोत. डिजिटल मार्केटिंग हे असं टूल आहे. डिजिटल मार्केटिंग हे असं टूल आहे ज्याच्या मदतीने आपण घरी बसून लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. सो हा वेबिनार सर्वात महत्वाची गोष्ट कोणासाठी नाहीये. हा वेबिनार अशा लोकांसाठी नाहीये ज्यांना कोणती नवीन गोष्ट शिकण्यासाठी ते लोक भितात, ज्या एखादी गोष्ट नवीन शिकायची आहे तर त्यांना भीती वाटते की यार मी हे करू शकेल की नाही, अशा लोकांसाठी हा वेबिनार बिलकुल नाहीये. हा वेबिनार अशा ओव्हर कॉन्फिडंट लोकांसाठी नाहीये किंवा अशा ओव्हर स्मार्ट लोकांसाठी नाहीये की त्यांना वाटतंय की यस हे बेसिक गोष्ट आहे, डिजिटल मार्केटिंग काय, एक बूस्ट बटन दाबलं की माझी ऍड लाखो लोकांपर्यंत पोहोचते. परंतु बूस्ट ऍड करून किंवा एक बटनवरती क्लिक करून जर आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचत असतो तर मोठ्या मोठ्या कंपनींनी देखील ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असत्या. तर असं ओव्हर कॉन्फिडंट राहायचं नाहीये, ओव्हर स्मार्टनेस इथं दाखवायचा नाहीये. जस्ट सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, प्रॅक्टिकली आपण इम्प्लिमेंटेशन देखील करणार आहोत. त्याच्यानंतर हा वेबिनार इझी वे, ज्यांना इझी मनी हवाय, मी कोणती तुम्हाला स्कीम सांगणार नाही, हे कोणतं नेटवर्क मार्केटिंग नाहीये, हे कोणतं चेन मार्केटिंग नाहीये, म्हणजे मी तुम्हाला एक प्रोडक्ट देईल, ते प्रोडक्ट तुम्ही 3 लोकांना विकायचंय किंवा काय व्हायचंय, असं बिलकुल ही गोष्टी नाहीयेत. हे डिजिटल मार्केटिंग एक स्किल आहे, हे एक आर्ट आहे, ज्याला आपल्याला समजून घ्यायला थोडासा टाइम द्यावा लागणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, पेशन्स ठेवायचे. इम्पेशंट लोकांसाठी हा वेबिनार बिलकुल देखील नाही आहे. सो आजच्या वेबिनारमध्ये आपण समजून घेणार आहोत सिक्रेट्स ऑफ डिजिटल मार्केटिंग. सो सगळ्यात पहिल्यांदा हा वेबिनार स्टार्ट करण्यापूर्वी माझे आपल्या वेबिनारचे काही रूल्स आहेत, काही रेग्युलेशन्स आहेत, काही स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे आणि आपला वेबिनार प्रोफेशनली आपल्याला फॉलो करायचा आहे. तर तुमच्याकडे हाय स्पीड इंटरनेट असलं पाहिजे. मी काही तुम्हाला पॉईंट्स सांगेल, त्याच्या नोट्स तुम्हाला काढून घ्यायचा आहे, डायरी पेन तुमच्या सोबत ठेवायचा आहे. आणि हो, जो वेबिनारच्या शेवटपर्यंत थांबणार आहे ना, त्याला वर्थ ₹5000चं असं एक डिजिटल मार्केटिंग रिगार्डिंग, बिझनेस नॉलेज रिगार्डिंग, डिजिटल मार्केटिंग इम्प्लिमेंटेशन रिगार्डिंग एक तुम्हाला एक मस्त असं गिफ्ट मिळणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा बिझनेस देखील स्केल करू शकता, जे तुमच्या लाईफमध्ये आणि तुमच्या बिझनेसमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करेल. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील, आपण वेबिनार तर अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे की तुमचा कोणता प्रश्नच राहणार नाही. बट जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शेवटच्या 15 मिनिटांमध्ये मिळणार आहे. आणि पहिल्या 5 ऍक्शन टेकर्स लोकांसाठी 1-to-1 आपण कन्सल्टेशन कॉल देखील देणार आहोत. म्हणजे एखादं मी क्वेश्चन्स विचारतोय, तुम्हाला काही गोष्टी विचारतोय, त्या गोष्टींना तुम्ही रिस्पॉन्ड करताय, त्याच्यानंतर तुम्ही ऍक्टिव्ह आहात सेशनमध्ये, तर अशा लोकांसाठी, अशा पहिल्या 5 लोकांसाठी आपण 1-to-1 सेशन देखील ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा कोणता टाइमपास नाहीये. हा काय आहे, हा कोणता टाइमपास नाहीये की तुम्ही वेबिनारला आलात आणि हा किंवा तुम्ही एखाद्या असं आपल्या फोनवरती रील बघताय, हे असं बिलकुल पण नाहीये. तुम्हाला अटेन्शन द्यायचंय. काय करायचं, अटेन्शन द्यायचं. आपण बिझनेसचं नॉलेज घेण्यासाठी आलेलो, डिजिटल बिझनेसचं नॉलेज घेण्यासाठी आलेलो, तर अटेन्शन द्यायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं की तुमचे कॅमेरे सर्वांचे ऑन असले पाहिजेत आणि तुमचे माईक बंद असले पाहिजेत. कॅमेरा ऑन कशासाठी असायला पाहिजेत, तर आपण एखादी गोष्ट चोरून बिलकुल पण शिकत नाही आहोत. मी तुम्हाला इन्व्हाइट केले आहे, तुम्ही बिझनेस नॉलेज घेण्यासाठी आलात, डिजिटल नॉलेज घेण्यासाठी आलात, तर प्रत्येकाचे कॅमेरे चालू ठेवायचे, जेणेकरून तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता. आता हे बघा, माझ्याकडे ही बॉटल आहे. काय आहे,
माझ्याकडे ही बॉटल आहे, तर आणि हा एक पेन आहे, तर हा पेन मला ह्या बॉटलमध्ये टाकायचा बट जात नाहीये. काय कारण आहे? कोणी सांगू शकेल का बरं, का जात नाहीये? चॅट बॉक्स मध्ये मला कोणी हेल्प करू शकेल का, की का जात नाहीये बाबा हे, हा पेन बॉटल मध्ये का जात नाहीये? एक सिंपल लॉजिक आहे. कारण बॉटलचं कॅप जे आहे ते बंद आहे. तर आपल्याला देखील आपल्या बॉटलचं कॅप झाकण ओपन करावं लागेल. अगदी त्याचप्रमाणे जर आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत, तर आपलं माइंड जे आहे ते ओपन ठेवायला लागेल. त्याच्यामुळे इंटरॅक्टिव्ह राहायचं बिलकुल देखील. ओके. सो सर्वांनी इयरफोन वापरायचे चांगल्या ऑडिओ क्वालिटीसाठी. ओके. सो आज तुम्ही इथे का आहात? आज खरं तर बघायला गेलं तर आज संडेचा डे आहे, तुमचा फॅमिली टाइम आहे, मी टाइम आहे, ज्याला आपण मी टाइम म्हणतो. जर तुम्ही याला हवा असत तर तुम्ही आज तुमचा टाइम टीव्ही वरती स्पेंड करू शकत होता, तुमचा टाइम तुमच्या फॅमिलीवरती स्पेंड करू शकत होतात. आजकाल आपण दिवसभर जे एकच गोष्ट करतो ते म्हणजे आपला हा मोबाईल यूज करू शकत होतात तुम्ही. त्याच्यानंतर न्यूजपेपर वाचू शकत होतात, अशा बऱ्याचशा गोष्टी करू शकत होतात. परंतु नाही मित्रांनो, तुम्ही आज तुमचा टाइम अशा एका गोष्टींवरती आज इन्व्हेस्ट केलेला आहे, ज्या गोष्टीच्या मदतीने तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्केल करू शकता. ती गोष्ट आहे काहीतरी नवीन गोष्ट शिकण्यासाठीची. सो दिस इज द प्रूफ. दिस इज द प्रूफ ऑफ व्हॉट? दिस इज द प्रूफ ऑफ तुम्हाला लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करायचं, तुम्हाला लाईफमध्ये खरोखर ग्रो करायचंय, याचा हा प्रूफ आहे. हीच एका यशस्वी माणसाची ओळख आहे. तुमचे खूप सारे आयडल्स असतील, तुमचे बिझनेस पर्सन आहात तुम्ही सर्व लोक, तर तुम्ही तुमच्या बिझनेससाठी एक खूप लोकांना आयडल ठेवला असेल तुमच्या लाईफमध्ये. जसे की आपले रतन टाटा सर असतील, स्टीव्ह जॉब्स असतील, अंबानी सर असतील, अशा बऱ्याचशा लोकांना तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या लाईफमध्ये त्यांना एक आयडल ठेवलेला असेल. परंतु मित्रांनो, ते लोक त्यांच्या लाईफमध्ये एका लेवलवरती पोहोचलेले आहेत. नो डाऊट तुम्ही देखील लाईफमध्ये सक्सेस आहात, परंतु प्रत्येकाचं एक पोटेन्शियल असतं. त्या पोटेन्शियल पर्यंत तुम्ही पोहोचलेला नाहीयेत, आणि हा वेबिनार, हे नॉलेज आज तुम्हाला तुमच्या त्या पोटेन्शियल पर्यंत पोहोचवणार आहे. आणि या लोकांमध्ये जी कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे ते लोक नवीन कोणती तरी गोष्ट शिकण्यासाठी टाइम इन्व्हेस्ट करतात, आणि तीच गोष्ट तुमच्यामध्ये देखील मला आज दिसलेली आहे. सो एव्हरीबडी, तुम्ही सर्वजण ग्रेट लर्नर्स आहात. यू ऑल आर ग्रेट लर्नर्स. सो क्लॅप फॉर युअर सेल्फ. प्लीज क्लॅप फॉर युअर सेल्फ. आजपर्यंत आयुष्यात आपण इतरांसाठी टाळ्या वाजवल्या. आजपर्यंतचं आपलं आयुष्य जे आहे ते इतरांना अप्रिशिएट करण्यात गेलं, परंतु आज फर्स्ट टाइम तुम्ही तुमच्या स्वतःसाठी अप्रिशिएट करा, तुम्ही स्वतःसाठी क्लॅप्स करा. सो मित्रांनो, आय रिस्पेक्ट युअर बिझी शेड्यूल. मला तुमचा बिलकुल देखील वेळ वाया घालवायचा नाहीये. मला माहिती आहे आपल्यातले काही लोक जॉब करणार आहेत, काही लोक बिझनेस ओनर आहेत, काही लोक स्टुडंट आहेत, आणि काही लोक फ्युचर ऑन्टरप्रिन्युअर, भविष्यातले मोठे उद्योजक आहेत. आणि तुम्ही सर्वांनी एवढा तुमचा वेळ जो आहे तो मला दिलेला आहे, तुमच्या लाईफला, सॉरी, तुमच्या बिझनेसला दिलेला आहे, तुमच्या लाईफ ग्रो करण्यासाठी दिलेला आहे. तो नक्कीच तुमचा आजचा हा वेळ एक ना एक सेकंद तुमचा हा व्हॅल्यू ऍडिशन करून देणारच असणार आहे. सो तुम्हाला खूप सारं नॉलेज आजच्या ह्या सेशन मधून मिळणार आहे. सो मित्रांनो, बॅक टू पॉइंट, हाऊ टू ग्रो युअर बिझनेस 10x. डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने आपल्याला आपला बिझनेस 10x ग्रो करायचा आहे. सो मित्रांनो, लेट्स बिगिन टू जर्नी. आपल्याला आपल्या जर्नीला सुरू करायचं का? परंतु मित्रांनो, जर्नीला सुरू करण्यापूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीत, भारतीय परंपरेत एक प्रथा आहे की आपण अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट घेत नाही. बरोबर का? म्हणजे आपल्याला लहानपणापासून देखील शिकवलं जातं की अनोळख्या व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट घ्यायची नाही. इव्हन आपण लहानपणापासून आपल्याला आईबाबांनी देखील शिकवलं जातं की कोणी चॉकलेट दिलं, कोणी बिस्किट दिलं तर अजिबात घ्यायचं नाही. अगदी त्याचप्रमाणे मी आज तुम्हाला बिझनेस नॉलेज शेअर करणार आहे, डिजिटल बिझनेस नॉलेज. तर तुम्हाला माहिती पाहिजे की टेक मॅनेजर कोण आहे, चैतन्य कुलकर्णी कोण आहे, आणि हा व्यक्ती, हा पर्सन खरंच कॅपेबल आहे का बरं की आपल्याला डिजिटल मार्केटिंग शिकू शकतो का? जर तुमची परमिशन असेल तर मी तुम्हाला माझा क्विक अँड शॉर्ट इंट्रो देऊ इच्छितो. जर तुमची परमिशन असेल तर मला पीजी असं टाईप करा. पीजी. येस, पीजी असं टाईप करा सर्वांनी, जर तुमची परमिशन असेल तर. देन वी विल मूव्ह फॉरवर्ड. पीजी. ओके. फक्त 2-3. अरे, खूप सारे लोक आहेत, सर्वांनी टाईप करा. ओके, पीजी, पीजी, ग्रेट. सो मित्रांनो, लेट्स इंट्रोड्यूस माय सेल्फ. नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य कुलकर्णी, फाउंडर अँड सीईओ ऑफ टेक मॅनेजर. मी तुम्हाला कन्व्हिन्स करण्यासाठी, किंवा तुम्ही माझ्या हा वेबिनार पूर्णपणे ऐकण्यासाठी आणि तुम्हाला एक इमोशनल अँगल देण्यासाठी बिलकुल देखील फेक स्टोरी सांगणार नाही. मी माझं रिअल बॅकग्राऊंड सांगणार आहे. मी करमाळ्यामधून आहे. सोलापूर जिल्ह्यात एक करमाळा तालुका आहे, त्या करमाळा तालुक्यातून आहे. माझं फॅमिली बॅकग्राऊंड
खूप वेल नर्चर्ड आहे. मी डिजिटल मार्केटिंग मागच्या 3 वर्षांपासून तर शिकवतो, बट मागच्या 1.5 वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग तर शिकवतो, बट मी 3-4 वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग फील्डमध्ये आहे. म्हणजे अगदी 10th मध्ये असल्यापासून मी डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती ऍक्टिव्ह आहे, सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहे, युट्यूब चॅनल असेल किंवा कॉन्टेंट क्रिएशन असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये ऍक्टिव्ह आहे. त्याचबरोबर आजचा तुमचा जो कोच आहे तो कोणकोणत्या गोष्टींमध्ये मास्टर आहे, तुमचा कोच सोशल मीडिया मार्केटिंग, म्हणजे ज्या वेबिनारसाठी तुम्ही आलेला आहात, सोशल मीडियाच्या मदतीने मार्केटिंग कशा पद्धतीने करायची त्यामध्ये मी मास्टर आहे. वेबसाईट आणि ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, जी तुम्ही मोठ्या मोठ्या ब्रँडची वेबसाईट पाहता, मोठ्या मोठ्या ब्रँडचं ऍप्लिकेशन पाहता, त्या पद्धतीचे ऍप्लिकेशन, त्या पद्धतीचे वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये माझी मास्टरी आहे. त्याचबरोबर ग्राफिक डिझायनिंगमध्ये माझी मास्टरी आहे, व्हिडिओ एडिटिंगमध्ये माझी मास्टरी आहे, कॉन्टेंट क्रिएशनमध्ये माझी मास्टरी आहे. अगदी वयाच्या मी 16व्या वर्षांपासून किंवा त्या आधीपासून देखील कॉन्टेंट क्रिएट करत आलेलो आहे. जर तुम्हाला हवे असतील तर ऍट दी एंड ऑफ द वेबिनार मी त्याची प्रूफ देखील तुम्हाला शेअर करेल. सो मित्रांनो, मी माझ्या लाईफ मधले काही अचिव्हमेंट्स दाखवतो की खरंच हा पर्सन, म्हणजे तुम्हाला समजेल की खरंच हा पर्सन तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकवायला कॅपेबल आहे की नाही. तर हा हा एक फोटो आहे कमिशनर ऑफिस मुंबई येथील, जिथं मी कमिशनर ऑफिस सौरभ त्रिपाठी सरांच्या टीमला डिजिटल मार्केटिंग त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी बद्दलचं जे ट्रेनिंग दिलेलं होतं. अगदी 50 ते 60 PSI होते, तर त्यांच्यासोबत मी त्यांना डिजिटल मार्केटिंग आणि सायबर सिक्युरिटीचं ट्रेनिंग दिलेलं होतं. हे बघा, त्याचे फोटोग्राफ्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर या सौरभ त्रिपाठी सरांच्या साईनचं जे हे सर्टिफिकेट आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. गुप्त राज्य वार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, त्यांच्या साईनचं हे सर्टिफिकेट आहे. 29/1 म्हणजे मागच्या वर्षीचं हे गोष्ट आहे. सो माझी डिजिटल मार्केटिंग मधली अचिव्हमेंट, आमचे सर आहेत, आमचे गुरुजी आहेत, त्यांनी डिजिटल मार्केटिंग एक्सलन्स अवॉर्डने देखील मला सन्मानित केलेलं आहे, जस्ट बिकॉज माझ्या डिजिटल मार्केटिंग मधल्या एक्सपर्टीजमुळे. सो आज या सगळ्या एक्सपर्टीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आर यू रेडी गाईज? आर यू रेडी? जस्ट रेडी असं टाईप करा. शुड वी बिगेन? येस, येस, परफेक्ट. येस, दॅट्स द स्पिरिट. ओके, ग्रेट. तर मित्रांनो, माझं मिशन, माझं एक मिशन आहे, माझ्या प्रत्येक मराठी बांधवाला त्याचा ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून द्यायचा आहे. आणि आज तुम्ही देखील आज या माझ्या जर्नीचा एक पार्ट बनलेला आहे. आज आपण पाहतो आपला भारत देश हा बिझनेस कॅपिटल आहे. त्याचबरोबर भारतातल्या विविध राज्यातून लोक बिझनेस करतात. परंतु एक गोष्ट मला म्हणजे नोटीस केली मी, की मी फेसबुक स्क्रोल करत असताना, इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना मला ज्या ऍड दिसायच्या, मला ज्या जाहिराती दिसायच्या, त्या जाहिराती दिसायच्या बघा हिंदी मधील, म्हणजे म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र जे लोक आहेत तेच त्या लोकांच्या जास्त ऍड दिसायच्या. अगदी आपल्या मराठी बांधवांच्या, मराठी बिझनेस ओनरच्या ऍड ज्या आहेत त्या कमी दिसायच्या. मग मला वाटलं असं का होतंय, म्हणजे आपण कुठं कमी पडतोय बाबा, की आपल्या मराठी बांधवाच्या ऍड्स मला का दिसत नाही. हा प्रॉब्लेम मे बी तुम्ही पण फेस केला असेल. हा प्रॉब्लेम नाहीये, ही एक सिच्युएशन आहे. ही सिच्युएशन तुमच्या समोर देखील आली असेल. आता जस्ट मागच्या 1-2 वर्षांचा टाइम पिरियड जर सोडला तर आता सगळे लोक थोडेसे ऍक्टिव्ह झालेले आहेत. प्रत्येक लोक ऍड स्पेंड करतायत, बूस्ट ऍड करतायत वगैरे वेगवेगळ्या गोष्टी. म्हणजे मी वेबिनारचे ऍड लावल्यापासून मला बरेचसे कॉल्स आले. त्याच्यानंतर मी रेग्युलरली येस, प्रेझेंटेशन बंद केलेलं आहे सर. मी रेग्युलरली वेबिनार घेतच असतो. तर त्यावेळेस मला बऱ्याचशा वेळेस काय होतं, लोकांचे कॉल येतात की सर आम्ही काय करतो की आम्ही ऍड लावतोय. मग मी त्यांना विचारतो ऍड लावतो म्हणजे नेमकं काय करता. आम्ही बूस्ट पोस्ट करतो. तर बूस्ट पोस्ट हे बिलकुल पण परफेक्ट ऍडचं साधन नाहीये. बूस्टिंग इज इक्वल टू वेस्टिंग. जर तुम्ही एखादी ऍड बूस्ट करत असाल तर त्याचा अर्थ असा असतो की बूस्ट एक फेसबुकचं एक आर्टिकल आहे. ऍट दी एंड ऑफ द वेबिनार मी त्या आर्टिकलची लिंक देखील तुम्हाला देईल. ते आर्टिकल तुम्ही एकदा वाचा. तर त्या आर्टिकलमध्ये असं आहे की एखादा नॉन टेक्निकल पर्सन, ज्याला फक्त व्हिडिओ व्ह्यूज हवेत, ज्याला फक्त आणि फक्त एंगेजमेंट हवे, त्याच्या पोस्टवरती लाईक्स हवेत आणि त्याच्या पोस्टवरती व्ह्यूज हवेत, तर अशा लोकांसाठी हे बूस्ट ऑप्शन आहे. बिझनेस ओनर्ससाठी हे बूस्ट ऑप्शन बिलकुल देखील नाहीये. फेसबुकचं तिथं बटन येतं, तुम्ही बूस्ट करता, तिथं फक्त आणि फक्त पैसे वाया जातात. आपल्याला व्ह्यूज नको असतात. आपल्याला काय असतं, आपल्याला हवं असतं क्वालिटी लीड्स, जे आपल्या बिझनेसला किंवा ज्या आपल्या प्रोडक्टला
परचेस करतील किंवा आपल्या सर्व्हिसला परचेस करतील, तर हे बूस्टने बिलकुल देखील होत नाही. तर मी काय करतो, पुन्हा एकदा माझी जी स्क्रीन आहे ती तुमच्या सोबत शेअर करतो. तर या मिशनचा तुम्ही देखील पार्ट बनलेला आहात. सो वेलकम टू दिस. सो व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग? आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? तर मला कोण सांगू शकेल की बाबा डिजिटल मार्केटिंग कशाला म्हणायचं? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगा, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग. आता तुम्ही ज्या अर्थे या वेबिनारला जॉईन झाला, तर डिजिटल मार्केटिंग काय आहे तर बेसिक बेसिक माहितीच असेल. जर माहिती असेल तर सांगा, माहिती नसेल तर नो असं टाईप करा. परंतु मला तुमच्या प्रत्येकाकडून उत्तर हवंय. ओके, नो, काही हरकत नाही. सर्वांनी इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवायचं. FB इन्स्टावर ऍड करू शकतो. ओके, सुरू करणे. ओके, नो. ओके, नो. तर मित्रांनो, काय होईल जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग माहित नाहीये हे तुम्ही म्हणताय, परंतु डिजिटल मार्केटिंगचा तुम्ही रोज वापर करताय. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा रोज वापर करताय? होय मित्रांनो, तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा रोज वापर करताय, परंतु त्याच्यातून फायदा जो होतोय तो तुमच्या कॉम्पिटिटरला होतोय, तुमच्या अशा पर्सनला होतोय ज्या पर्सनने त्याची ऍड फेसबुकवरती रन केलेली आहे, ज्या पर्सनने त्याची ऍड इंस्टाग्रामवरती रन केलेली आहे. तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम रोज वापरता, डिजिटल मार्केटिंग रोज वापरता. अगदी तुम्ही इंस्टाग्राम सोशल मीडिया वापरत जरी नसाल तरी तुम्ही तुमचा फोन वापरताय. तुम्ही आज माझी ऍड पाहून माझ्या वेबिनारला आलात, हे देखील डिजिटल मार्केटिंगने शक्य झालेलं आहे. मी माझी ऍड रन केली आणि माझ्या ऍड वरती तुम्ही क्लिक केला आणि माझ्या वेबिनारला आलं. ह्याचा वापर तुम्ही केलेला आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये तुमचा देखील खूप मोठा रोल आहे. आजच्या वेबिनारला तुम्ही जॉईन झालात, झूमच्या लिंकवरती क्लिक केलं, तिथं तुमचा फॉर्म फिल केला आणि वेबिनारला आलात. तुम्हाला डिजिटल मार्केटिंग प्रॅक्टिकली काय आहे हे जरी माहिती नसेल तरी डिजिटल मार्केटिंगचा वापर तुम्ही करताय. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो डिजिटल मार्केटिंग काय आहे आणि त्याच्या मदतीने आपण स्केल कशा पद्धतीने करू शकतो बिझनेसमध्ये. सो मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग इज नथिंग बट पेड ऍडव्हर्टिजमेंट. काय आहे? जाहिराती रन करणे फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती, आणि ज्या गोष्टींमध्ये मोबाईल, लॅपटॉप, PC, इंटरनेट या गोष्टींचा समावेश येतो त्या गोष्टींना आपण डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणतो. आणि त्या प्लॅटफॉर्मवरती मार्केटिंग जेव्हा केली जाते तर त्या मार्केटिंगला डिजिटल मार्केटिंग असं म्हटलं जातं. म्हणजे काय सर? आता जर तुम्ही इंटरनेट वापरत असाल तर इंटरनेट तुम्ही कशावरती वापरता? तुम्ही इंटरनेट वापरता तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या लॅपटॉपवरती, तुमच्या PC वरती. आणि त्या PC वरती, तुमच्या लॅपटॉपवरती, तुमच्या इंटरनेटवरती, तुमच्या सोशल मीडियावरती जेव्हा एखादी ऍड दिसते तर ती ऍड असते डिजिटल मार्केटिंगने केलेली. एखाद्या त्या प्लॅटफॉर्मवरती ज्या वेळेस तुम्ही मार्केटिंग करता त्यावेळेस त्या मार्केटिंगला म्हटलं जातं डिजिटल मार्केटिंग. ओके. सो डिजिटल मार्केटिंगच का बाबा? आपल्याला डिजिटल मार्केटिंगच का गरजेचं आहे तुमच्या बिझनेस ग्रोथसाठी? तर डिजिटल मार्केटिंग याच्यासाठी गरजेचं आहे. ट्रेडिशनल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग मधला जर आपण थोडासा डिफरन्स पाहूयात तर डिजिटल मार्केटिंगमध्ये यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप, फेसबुक आणि अशा सारख्या बऱ्याचशा गोष्टींचा इन्व्हॉल्वमेंट येते जिथं लॅपटॉप किंवा इंटरनेटचा संबंध येतो. परंतु ट्रेडिशनल मार्केटिंगमध्ये तुम्हाला घरोघरी जाऊन किंवा एखादं इव्हेंट ऑर्गनाईज करून तिथं तुम्हाला प्रमोशन करावं लागतं, प्रिंट मीडियाच्या थ्रू प्रमोशन करावं लागतं, एखादी पेपर ऍड द्यावी लागते किंवा टीव्हीला एखादी ऍड द्यावी लागते. त्याचबरोबर तुम्ही एखादं ते माईक घेऊन प्रमोशन करता किंवा बॅनर्स लावता किंवा न्यूजला ऍड देता किंवा रिक्षाच्या पाठीमागे होर्डिंग्स चिटकवता. हे झालं ट्रेडिशनल पद्धतीचं मार्केटिंग. परंतु या ट्रेडिशनल पद्धतीच्या मार्केटिंगमध्ये जे ड्रॉबॅक्स आहेत ते मी तुम्हाला शेअर करतो. ड्रॉबॅक्स ऑफ ट्रेडिशनल मार्केटिंग. ट्रेडिशनल मार्केटिंगचं जे मेन प्रॉब्लेम आहे तो आहे हे कॉस्ट इफेक्टिव्ह नाहीये. म्हणजे ट्रेडिशनल मार्केटिंगमध्ये खूप जास्त खर्च होतो आणि ऑडियन्स इंटरॅक्शन म्हणजे जो बिझनेस ओनर आहे आणि जो कस्टमर आहे यांचं इंटरॅक्शन जे आहे ते खूप कमी होतं आणि ते खूप अवघड पद्धतीने इंटरॅक्शन केलं जातं आणि यामध्ये खूप जास्त खर्च असतो. आणि डिजिटल मार्केटिंग मेजर करता येतं म्हणजे किती लोकांपर्यंत पोहोचलात तुम्ही, कोणत्या लोकांपर्यंत पोहोचलात, ते तुमच्यापर्यंत त्यांनी तुमची कोणती जाहिरात पाहिली, ते तुमच्यापर्यंतच का आले, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेजर करता येतात. परंतु हे जे तुम्ही ट्रेडिशनल मार्केटिंग करतात त्याची मोजमापणी बिलकुल देखील करतात नाही. म्हणजे करता येते परंतु ती मोजमापणी खूप अवघड आहे. आता कसं? एखादी जर तुम्ही जाहिरात लावली म्हणजे चौकात एखादा होर्डिंग लावला किंवा एखादा बॅनर लावलं तर ते बॅनर कोणी बघितलं हे तुम्ही सांगू शकत नाही. त्याच्यानंतर ते बॅनर त्याला दिसेल म्हणजे
नको असलेल्या व्यक्तीला पण ते बॅनर दिसेल, आणि ज्याला त्याची गरज आहे त्या व्यक्तीला पण बॅनर दिसेल. परंतु सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये, डिजिटल मार्केटिंगमध्ये तुमच्याकडे एक अशा महत्वाचा की पॉइंट असतो, तो म्हणजे ऑडियन्स टार्गेटिंग. म्हणजे तुम्ही तुमची जाहिरात अशाच व्यक्तींना दाखवू शकता ज्या व्यक्तींना तुमच्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे, ज्या व्यक्तींना तुमच्या सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट आहे. अगदी आज माझी ऍड तुम्हाला दिसली, त्यामागचं मेजर कारण काय आहे की तुम्ही लोक बिझनेस ओनर आहात, तुम्हाला तुमचा बिझनेस स्केल करायची इच्छा आहे. माझी ऍड कोणत्या पण एका म्हणजे अशा फालतू लोकांना दिसली नाही की ज्यांना डिजिटल मार्केटिंग करायचं नाहीये किंवा डिजिटल मार्केटिंग काय हे समजून घ्यायचं नाहीये. माझी ऍड अशाच लोकांना दिसली ज्यांना डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे, ज्यांना डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने बिझनेस ग्रो करायचा आहे. अगदी त्याच पद्धतीने जर तुम्ही सोशल मीडियावरती ऍड लावली तुमची, तर तुमची ऍड त्याच लोकांना दिसेल ज्या लोकांना तुमच्या सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट आहे, ज्या लोकांना तुमच्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ट्रेडिशनल मार्केटिंगचा ड्रॉबॅक कोणता आहे? तर ट्रेडिशनल मार्केटिंग पर्यंत जर तुम्ही वापर केला तर लोकांचे रिव्ह्यू, लोकांचं म्हणणं काय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ती गोष्ट खूप आउटडेटेड होऊन गेलेली असते. म्हणजे लोकांचं म्हणणं तुमच्यापर्यंत, लोकांचा फीडबॅक जो आहे तो तुमच्यापर्यंत मिळत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कन्व्हर्जन रेशो जो असतो तो खूप कमी असतो. काय असतो? कन्व्हर्जन रेशो हा खूप कमी असतो. म्हणजे तुम्ही जर शेकडो लोकांना ऍड दाखवली तर त्यातले मोजकेच लोक, अगदी हाताच्या बोटावरती मोजता येणारे लोकच तुमची सर्व्हिस किंवा तुमचे प्रोडक्ट परचेस करतात किंवा इन्क्वायरी करतात. तर हे सगळे ड्रॉबॅक्स आहेत ट्रेडिशनल मार्केटिंगचे. परंतु मित्रांनो, आज आपण पाहिलं गेलं तर डिजिटल मार्केटिंग का करायचं? तर डिजिटल मार्केटिंग हे सगळ्यात स्वस्त मार्केटिंग जर म्हणायला गेलं तर, ऑन फील्ड जर तुम्ही मार्केटिंग करायला गेलात घरी बसून किंवा ऑन फील्ड मार्केटिंग जरी तुम्ही करत असाल तरी डिजिटल मार्केटिंग एवढं सोपं टूल किंवा डिजिटल मार्केटिंग एवढी सोपी गोष्ट तुम्हाला आता म्हणजे ऑप्शनच नाहीये डिजिटल मार्केटिंग शिवाय. 2025 सुरू झालं आणि अजून आपण डिजिटल मार्केटिंग यूज करत नसू तर त्याचा काहीही उपयोग नाही. आता डिजिटल मार्केटिंग स्वस्त का आहे? तर आज आपण पाहायला गेलं तर 1 GB इंटरनेटची प्राइस 2014 मध्ये 1 GB जर इंटरनेट आपल्याला घ्यायचं झालं तर ते 269 म्हणजे जवळजवळ ₹250 जास्त आपल्याला इंटरनेटसाठी, 1 GB इंटरनेटसाठी द्यावे लागत होते. मला वाटतं तुमच्यातले असे खूप सारे लोक असतील ज्यांनी ₹270 पे केले असतील 2014 मध्ये इंटरनेटसाठी 1 GB. आहेत का असे कोणी ज्यांनी इंटरनेटसाठी ₹270 1 GB साठी पे केलेले आहेत? तर असे खूप सारे लोक असतील. तर मित्रांनो, 2014 मध्ये इंटरनेट एवढं महाग होतं, परंतु ज्या वेळेस पासून जिओ आलं त्यावेळेस पासून 1 GB इंटरनेटची प्राइस जी आहे ती जवळजवळ ₹19 झालेली आहे. काय झालेली आहे? ₹19 झालेली आहे. इथं मी एक तुम्हाला ग्राफ दाखवलेला आहे. तर आपला इंडिया थर्ड कंट्री अशी आहे ज्या कंट्रीमध्ये इंटरनेट सगळ्यात स्वस्त आहे. काय आहे? इंटरनेट सगळ्यात स्वस्त असणारी जी कंट्री आहे ऑल ओव्हर दी वर्ल्ड, तर ती आपला इंडिया आहे. थर्ड नंबरला आपला इंडिया, ज्या कंट्रीमध्ये इंटरनेट स्वस्त आहे. 2024चा हा डेटा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण पाहूयात की डिजिटल मार्केटिंगचे बेनिफिट्स काय आहे. डिजिटल मार्केटिंग मी तुम्हाला सांगितलं कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. आता ते कॉस्ट इफेक्टिव्ह कसं आहे ते तर मी तुम्हाला पुढे सांगतच राहील. त्याच्यानंतर इट हेल्प टू अंडरस्टँड युअर ऑडियन्स. डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने जर तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने जर तुम्ही मार्केटिंग केली तर तुम्हाला तुमच्या ऑडियन्सला समजून घेण्यामध्ये खूप जास्त मदत होते. इट इट इज अ टार्गेट फॉर्म ऑफ ऑडियन्स. म्हणजे एखाद्या टार्गेटेड ग्रुपलाच तुम्ही, एखादा जर तुमचा कस्टमर असेल. आता एक आपण छोटंसं या ठिकाणी उदाहरण घेऊयात. आता इथे कोणाकोणाचे काय काय बिझनेस आहेत ते पाहूयात आणि आपण रिअल लाईफ एक्झाम्पलच घेऊन जाऊयात. मला चॅट बॉक्स मध्ये टाईप करा की तुमचे बिझनेस कोणते कोणते आहेत. चॅट बॉक्समध्ये सर्वांनी टाईप करा की तुम्ही कोणत्या पद्धतीचे बिझनेस करता किंवा कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये तुम्ही लोक बिझनेस करता. होम लोन ऍडवायझर, योगा टीचर, ओके. आणखीन 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 अरे खूप सारे लोक आहेत. सर्वांनी सांगायचं बिझनेस कन्सल्टंट, ओके. हेल्थ कोच, ओके. ग्रेट. आणखीन पापड मेकिंग, ओके. सिल्क साडी, ओके. आणि येवले पैठणी डायरेक्ट सेलिंग, ओके. ओके. तर मित्रांनो, इथं आता काय आहे, तुमचा एखादा टार्गेटेड ऑडियन्स असेल, बरोबर. आता सपोज जर MLM बघायला गेलं, त्याच्यानंतर डायरेक्ट सेलिंग, कॅफे चेन अँड ट्रेडिंग, ओके. त्याच्यानंतर काय हेल्थ कोच. आता
एक आपण एक स्पेसिफिक हेल्थ कोच वाला जर ऑप्शन, जर आता हेल्थ कोच जर आपण एक एक्झाम्पल पाहायला गेलं तर मी रिअल लाईफ तुम्हाला कनेक्ट करून देण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा, हेल्थ कोच मध्ये तुमचा टार्गेटेड ऑडियन्स हा असा आहे ज्या लोकांना हेल्थ रिलेटेड अवेअरनेस आहे, म्हणजे ज्यांना स्वतःच्या हेल्थची काळजी घ्यायला आवडते, ज्या लोकांना एखाद्या डाईट फॉलो करतात, जे लोक जिमला जातात, जे लोक स्वतःच्या हेल्थ बद्दल कॉन्शियस आहेत, असे लोक तुमचे टार्गेटेड ऑडियन्स असतील. तुमचे टार्गेटेड ऑडियन्स लहान मुलं, त्याच्यानंतर म्हणजे असे लोक नसतील ज्या लोकांना हेल्थ बद्दल अवेअरनेस नाहीये, जे लोक जंक फूड खातात, जे लोक जंक फूड खाणाऱ्या गोष्टींना फॉलो करतात, जे लोक जेनझी लोक जे आहेत, जे आजकाल आपण म्हणतो की कमी हेल्थ कॉन्शियस आहेत, अशी लोक तुमचा टार्गेटेड ऑडियन्स नसेल. तुमचा टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे? जे लोक या सगळ्या गोष्टींना फॉलो करतात. परंतु जर मला सांगा, तुम्ही जर ट्रेडिशनल मार्केटिंग करत असाल आणि एखाद्या ठिकाणी बॅनर लावला किंवा एखाद्या पेपरला ऍड दिली, तर ती ऍड प्रत्येक लोकांना दिसते, म्हणजे अगदी प्रत्येक लोकांना, म्हणजे अगदी ज्या लोकांना गरज नाही अशा लोकांना पण ऍड दिसते. म्हणजे सपोज करा की मी आहे, सपोज मी हेल्थ कॉन्शियस नाहीये, तर तुमची ऍड मला दिसून तुम्हाला काहीच फायदा नाहीये. परंतु डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्हाला ऍड ज्यावेळेस तुम्ही रन करता त्यावेळेस एक ऑप्शन असतो की तुमची ऍड कोणत्या वयोगटातल्या लोकांना दिसली पाहिजे, तुमची ऍड कोणत्या एरियामध्ये दिसली पाहिजे, तुमची ऍड कोणत्या इंटरेस्ट मधल्या लोकांना दिसली पाहिजे, त्यांचं वागणूक कसं आहे, त्यांचं बिहेवियर कसं आहे, ते लोक एखादी सर्व्हिस घेतात की नाही, ते लोक तुमच्यापर्यंत आले तर ते लोक तुम्हाला इन्क्वायरीमध्ये, म्हणजे जे लोक एंगेज एंगेज राहतील की नाही, अशा लोकांपर्यंत तुमची ऍड दिसते. म्हणजे ज्या लोकांना गरजे आहे, ज्याला आपण आयडियल कस्टमर म्हणतो, काय म्हणतो, ज्याला आपण आयडियल कस्टमर म्हणतो, त्या आयडियल कस्टमरला तुमची ऍड जी आहे ते त्या ठिकाणी दिसत असते. तर आता मी पुढचे देखील पॉईंट जे आहे ते क्लिअर करतो आणि आपण डायरेक्ट ज्यावेळेस प्रॅक्टिकल आपण स्टार्ट करू त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. यू कॅन गेट मेजरेबल रिझल्ट. तुम्हाला रिझल्ट मोजता येतील एवढे रिझल्ट तुम्ही घेऊ शकता. यू विल इन्क्रीज युअर व्हिजिबिलिटी. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. यू विल बूस्ट युअर बिझनेस ब्रँड अवेअरनेस. यू विल इन्क्रीज कस्टमर एंगेजमेंट, म्हणजे कस्टमर तुमच्यासोबत एंगेज राहतील. आणि हे फ्लेक्झिबल आहे आणि हे अडॅप्टेबल आहे, म्हणजे इझिली तुम्ही अडॅप्ट करू शकता, इझिली ऍक्सेप्ट करू शकता. यू विल एन्जॉय ग्लोबल ऑडियन्स रीच, म्हणजे तुमचा एखादा ब्रँड जो आहे तो एखाद्या ठराविक लोकेशन पुरता मर्यादित नसणार आहे, किंवा एखाद्या ठराविक राज्यापुरता किंवा ठराविक देशापुरता मर्यादित नसणार आहे. तुम्ही ग्लोबली लोकांपर्यंत पोहोचू शकता, म्हणजे भारतात बसून भारताच्या बाहेरचे क्लायंट मिळू शकता, किंवा एखाद्या सिटीमध्ये बसून तुमच्या सिटीच्या बाहेरच्या बाहेरच्या राज्यातले कस्टमर मिळू शकता. आणि इथं जे तुम्हाला खर्च आहे हे बिलकुल निग्लिजिबल खर्च आहे. रेव्हेन्यू ज्या पद्धतीने मिळतो त्या पद्धतीने तुम्हाला खर्च, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे खूप जास्त हाय आहे. आणि इथं तुम्हाला डेटा डिव्हिजन, म्हणजे तुम्ही डेटा ज्या पद्धतीने देताय त्या पद्धतीने रिझल्ट मिळतो. जर तुम्ही सांगितले की बाबा मला अशा पद्धतीचा व्यक्ती नको, माझा व्यक्ती मला माझ्याकडे लीड जी येते ती क्वालिटी पाहिजे, कशा पद्धतीची क्वालिटी पाहिजे हे जर फेसबुकला तुम्ही सांगितलं, तर फेसबुक तुम्हाला, इंस्टाग्राम तुम्हाला त्याच पद्धतीचे माणसं आणून देणार. तर डिजिटल मार्केटिंग का शिकायचं, का का काय गरज आहे बाबा डिजिटल मार्केटिंग? ठीक आहे, एवढं सगळं आहे, बट आम्हाला या गोष्टी नाही करायच्या. परंतु मित्रांनो, आज 2025 सुरू झालं, डिजिटल इंडिया 2024 आपण लोकांनी पाहिलं. आता डिजिटल इंडिया इंडिया 2025 आहे. आपलं इंडियन गव्हर्नमेंट डिजिटल होण्यासाठी प्रमोट करत आहे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण डिजिटलाइज झालेलो आहे. अगदी आज आपण कनेक्ट झालो, तर हे कनेक्ट जर मला ऑफलाईन हा वर्कशॉप घ्यायचा असता, हा जर वर्कशॉप मला ऑफलाईन घ्यायचा असता, आता तुम्ही महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यातून कनेक्ट झालेला आहात. जर हाच वेबिनार मला ऑफलाईन घ्यायचा असता, तर मला पुण्यामधल्या एखाद्या स्पेसिफिक हॉल बुक करावा लागला असता. तिथे मला त्या हॉलचं रेंट पे करावं लागलं असतं, एका दिवसांसाठी राहण्याचं खाण्याचं नियोजन करावं लागलं असतं. आणि मे बी तरी देखील तुम्ही आज कोपऱ्या कोपऱ्यातून आलेत महाराष्ट्राच्या, ते तुम्ही आलं नसता, तुम्ही खूप कमी लोक आलेला असता. मला आज जे मी हे सेशन फ्री ठेवलेले आहे त्या सेशनसाठी मला तुमच्याकडून एक बेसिक प्राइस चार्ज करावी लागली असती, कारण ते सगळं मला पूर्ण मॅनेज करावं लागलं असतं.
परंतु आज हे सगळं मी ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेतलं, जेणेकरून माझा खर्च जो आहे तो खूप जास्त कमी झाला. म्हणजे तुम्ही विचार पण करू शकणार नाही एवढा माझा खर्च कमी झाला. आणि तुम्ही लोक, माझं जे मोटिव्ह होतं की मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोपऱ्यातल्या लोकांपर्यंत पोहोचायचं, तर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलो, मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. हे सगळं झालेलं आहे डिजिटलायझेशनमुळे. आणि तुम्हाला माहिती पण नाहीये, बट तुम्ही या सगळ्या गोष्टींचा पार्ट बनलेला आहात. सो आज जर आपण बघायला गेलं तर आपण डिजिटल किती झालेलो. जर यूट्यूब, नेटफ्लिक्स, डिझनी प्लस, हॉटस्टार, अमेझॉन प्राईम, जिओ सिनेमा, अल्ट बालाजी असे जर प्लॅटफॉर्म पाहिले तर तिथे 707 मिलियन लोक ओटीटी प्लॅटफॉर्मवर वरती आहेत. म्हणजे युट्यूब वरती किंवा अशा जिथं एंटरटेनमेंट मिळतो, जिथं आपण पिक्चर्स पाहतो, जिथं व्हिडिओज पाहतो, अशा प्लॅटफॉर्म वरती इंडियातले 707 मिलियन लोक आहेत. आपण एकमेकांना मेसेज करतो, व्हॉट्सअप झालं असेल, टेलिग्राम झालं असेल, स्काईप झालं असेल, मेसेंजर झालं असेल, तुमचं जीमेल झालं असेल, तुमचं ईमेलचं कोणतं आणखीन ऍप्लिकेशन असतील, कम्युनिकेशन ज्या माध्यमातून करतो आपण डिजिटल सिस्टम मध्ये, तर त्या कम्युनिकेशन करणाऱ्या लोकांची जी संख्या आहे डिजिटल झालेल्या, ती संख्या 621 मिलियन आहे, मिलियन. त्याच्यानंतर जिथं फक्त टाइमपाससाठी येतो आपण, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, त्याच्यानंतर स्नॅपचॅट असेल, लिंक्डइन असेल, तुमचं ट्विटर असेल, म्हणजे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. तर इथे 575 मिलियन लोक आहेत. आणि हा कोणता आलतू फालतू कंपनीचा डेटा नाहीये, हा फिनशॉट ही एक ग्लोबल कंपनी आहे. या ग्लोबल कंपनीचा हा डेटा आहे. जर आपण पाहिलं, आपली मुलं फ्री फायर खेळतात, पबजी खेळतात, माइनक्राफ्ट खेळतात, कॅन्डी क्रश खेळतात, किंवा यासारख्या खूप साऱ्या गोष्टी खेळतात, गेम्स खेळतात. तर त्या गेमिंग प्लॅटफॉर्मवरती 438 मिलियन लोक आहेत. 438 मिलियन लोक आहेत. आज आपण ऑनलाईन शॉपिंग करतो, मिंत्रा, मिशो, अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट, या प्लॅटफॉर्मवरती जवळजवळ 427 मिलियन लोक आहेत, जी ई कॉमर्स किंवा क्विक कॉमर्स, आता तर क्विक कॉमर्स आलेलं, म्हणजे 5 मिनिटात, 10 मिनिटात झेप्टोवरून किंवा ब्लिंकिटवरून जर तुम्ही काय मागवलं तर तुमच्या घरात येत आहे. हे क्विक कॉमर्स झालं. तर इथे जवळजवळ 427 मिलियन पेक्षा जास्त लोक आहेत. आपण मागच्या काही वर्षांपासून कॅश कॅरी करणंच बंद केलेलं आहे. आपण फोन पे, गुगल पे, पेटीएम या सगळ्या गोष्टी वापरतो. तर त्या गोष्टी, त्या प्लॅटफॉर्मवरती जवळजवळ 370 मिलियन लोक आहेत. आपण एज्युकेशन देखील आज ऑनलाईन घेतो. झूमच्या मदतीने झालं असेल, अन अकॅडमी झाले असेल, युडीमी झालेलं असेल. जर तुमची मुलं जर शिकत असतील आता, तर त्या लोकांचं सबस्क्रिप्शन, म्हणजे 10वी 12वी किंवा कोणत्याही पद्धतीचं जर शिक्षण घ्यायचं झालं, तर देखील ते शिक्षण देखील लाईव्ह अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, तुम्ही कोणतीही गोष्ट ऑनलाईन शिकू शकता. आणि मित्रांनो, हा डेटा 24 मिलियन लोकांचा आहे, जिथं लोक ऑनलाईन शिकतात. आणि एवढ्या भारतातला जवळजवळ एवढा मेजर ऑडियन्स, म्हणजे 90% लोक डेली इंटरनेट वापरतात. 800 मिलियन लोकांपैकी, म्हणजे हा सगळा जो डेटा आहे, या डेटामध्ये हा 800 मिलियन लोकांचा डेटा आहे. म्हणजे 800 मिलियन लोक डेली इंटरनेट वापरतात, डेली इंटरनेट. आणि मला सांगा, जर तुमचा एखादा बिझनेस असेल, तर त्या बिझनेसला तुम्हाला जर खूप जास्त मोठ्या लेवलपर्यंत जरी न्यायचा असेल, तरी 800 मिलियन हा खूप मोठा डेटा झाला, खूप मोठा. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही की 800 मिलियन डेटा किती मोठा झाला. आणि तुम्ही एवढ्या लोकांपर्यंत जस्ट एका सिंगल क्लिक वरती पोहोचू शकतात, आणि ते देखील कमीत कमी खर्चांमध्ये. जर आपण पाहायला गेलं तर, आता मी इथे एक चार्ट तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, की टेलिव्हिजनवरती जे जाहिरात देणारी, म्हणजे पूर्ण 100% टेलिव्हिजन म्हणजे टीव्हीवरती जे जाहिरात करणारी लोकांची संख्या आहे ती 18% आहे. त्याच्यानंतर रेडिओवरती जी जाहिरात करणारी लोकांची संख्या आहे ती जवळजवळ 10%, 10% पण पूर्ण नाही, 9.76% लोक आहेत. इव्हेंट्स, त्याच्यानंतर बिलो दी लेवल जे ऍडव्हर्टाइजमेंट करतात, म्हणजे ते भिंतीवरती पोस्टर चिपकवणं असेल, रिक्षाच्या पाठीमागे होर्डिंग लावणं असेल, किंवा एखादं इव्हेंट किंवा एखादं ऑफलाईन वर्कशॉप अरेंज करून तिथं मार्केटिंग करणारी लोकांची जी संख्या आहे ती 40%, म्हणजे 39% जवळजवळ. प्रिंट मीडिया, म्हणजे पेपरला ऍडव्हर्टिजमेंट देणं असेल, या पद्धतीचं पॉम्पलेट्स वाटणं असतील, त्याच्यानंतर ऍडव्हर्टिजमेंट, आपण घरोघरी ऍडव्हर्टिजमेंटचे पॅम्पलेट्स देतो. तर अशा पद्धतीने ऍडव्हर्टिजमेंट करणारी लोकांची संख्या जी आहे ती 34% आहे. आणि इतर म्हणजे इतर आणखीन कोणती गोष्टी असतील, त्या पद्धतीने ऍडव्हर्टिजमेंट करणाऱ्या लोकांची संख्या जवळजवळ 11.38 आहे. परंतु सगळ्यात मेजर जी ऑडियन्स आहे ती आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये. म्हणजे नाही म्हटलं,
म्हणजे आपल्याला माहित नाहीये लोक डिजिटल मार्केटिंग करतायत, आपल्याला माहित नाहीये, आपल्याला कळत नाहीये डिजिटल मार्केटिंग कसं करायचं. परंतु नाही म्हटलं तरी डिजिटल मार्केटिंग करणारी लोकांची संख्या 86% आहे, 86.89% आहे. परंतु आपण या कुठल्याच पार्ट मध्ये नाही आहोत, आपण फक्त एक कन्झ्युमर म्हणून आहोत. आपण जस्ट त्यांची सर्व्हिस घेतोय, आपण त्यांची फक्त सर्व्हिस परचेस करतोय, या गोष्टींमध्ये आहोत. त्याच्यानंतर आता आपण डिरेक्टली पाहूयात की आपल्या आपल्याला आपला डिजिटल प्रेझेन्स क्रिएट करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा डिजिटल बिझनेस बूस्ट करण्यासाठी आपल्याला मेटा ऍड्सची गरज लागणार आहे. त्याच्यानंतर गुगल माय बिझनेसची गरज लागणार आहे आणि बिझनेस लिस्टिंगची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता मी काय करतो, माझी स्क्रीन जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करतो. लेट मी शेअर माय स्क्रीन. त्याच्यानंतर इथं मी माझी जी स्क्रीन आहे एंटायर स्क्रीन शेअर करतो तुमच्यासोबत. आणि इथे तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इथे सर्च करायचंय गुगल, एकच सेकंद, गुगल माय बिझनेस आणि एंटर करायचं. गुगल माय बिझनेस असं सर्च करायचं, एंटर करायचं. त्याच्यानंतर गेट लिस्टेड ऑन गुगल असं सर्च करायचं. इथं त्याच्यावरती क्लिक करायचं आणि साइन इन बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर मित्रांनो इथे तुमच्या समोर एक असा बिझनेस पोर्टफोलिओ ओपन होईल. आता इथे बघा माझ्याकडे खूप साऱ्या बिझनेस प्रोफाईल्स आहेत. त्याच्या आधी ह्या बिझनेस प्रोफाईल दिसतात कशा आणि हे बिझनेस प्रोफाईल बनवण्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता सपोज मला एखादी गोष्ट हवी आहे, तर मी काय करतो, ती ऑनलाईन सर्च करतो. आता मी इथे सर्च करतो ऍस्ट्रोलॉजर नियर मी. ऍस्ट्रोलॉजर नियर मी असं सर्च केल्यानंतर माझ्या समोर हे बघा देशमुख गुरुजी, ऍस्ट्रो योग, ऍस्ट्रो वास्तू ज्योतिष केंद्र, श्री वास्तू श्रद्धा ऍस्ट्रोलॉजी, त्याच्यानंतर त्याच्यानंतर श्री श्रद्धा, अशा खूप साऱ्या गोष्टींच्या, ज्योतिष वास्तू विश्व, मनीषा महाशिवा, त्याच्यानंतर वेदमूर्ती, अशा खूप साऱ्या ऍस्ट्रोलॉजरची बिझनेस प्रोफाईल माझ्या समोर आली. जस्ट मी इथं क्लिक केलं, डिरेक्शन वरती गेलो आणि जस्ट मला त्यांच्या इथं बघा त्यांची वेबसाईट आली, त्यांचे फोटोज आले, त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आल्या. जोपर्यंत आपण डिजिटली दिसत नाही तोपर्यंत आपण आपला बिझनेस स्केल करू शकत नाही. तर आपल्याला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती सोशल मीडियावरती किंवा इंटरनेटवरती लिस्ट व्हायचंय. तर त्याच्यासाठी काय करायचं, जस्ट आपल्याला काय करायचं, हे बघा गुगल ओपन करायचं, गुगल माय बिझनेस लॉग इन असं सर्च करायचं. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट येईल, गेट लिस्टेड ऑन गुगल, याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर साइन इन बटनवरती क्लिक करायचं. साइन इन बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर काही असा एक इंटरफेस येईल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला ऍड बिझनेस वरती क्लिक करायचं आहे, ऍड सिंगल बिझनेस वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या बिझनेसचं नाव टाकायचं आहे. तर इथं मी टाकतो चैतन्य डिजिटल मार्केटिंग. इथे तुम्हाला तुमच्या बिझनेसचं नाव टाकायचं आहे, एजन्सी. इथे तुमचं जे बिझनेसचं लिगल नाव असेल ते टाकायचं. त्याच्यानंतर तुमची बिझनेस कॅटेगरी कोणती आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये काम करता. तर मी इथं मार्केटिंगमध्ये काम करतो, तर इथं मी काय करतो, मार्केटिंग. इथं बघा मार्केटिंग एजन्सी. तुमची जी सर्व्हिस असेल, जे तुमचं सर्व्हिस, ज्या गोष्टींमध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही सर्व्हिस देता किंवा ज्या कॅटेगरीमधले तुमचे प्रोडक्ट आहेत, ती कॅटेगरी या ठिकाणी टाकायची. नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर इथं यस बटनवरती क्लिक करायचं, पुन्हा एकदा नेक्स्ट करायचं आणि तुमचं ऑफिस कुठं आहे त्याचा ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा. आता माझं इंडिया स्टेट, तिथं मी आता तुम्हाला डेमो दाखवतो. इथं सगळ्या डेमो गोष्टी फिल करतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिल करायच्या आहेत. स्टेप बाय स्टेप जायचं, खूप सिम्पल प्रोसेस आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. ओके, रिपीट प्रोसेस. ठीक आहे. काय करायचं, गुगलवरती यायचं आणि इथे सर्च करायचं गुगल माय बिझनेस. त्याच्यानंतर गेट लिस्टेड ऑन गुगल या बटनवरती क्लिक करायचं, साइन इन बटनवरती क्लिक करायचं आणि बाकीची प्रोसेस सेम, जी आपण ऍड बिझनेस प्रोफाईलवरती क्लिक करायचं, ऍड सिंगल बिझनेस करायचं आणि बाकीची प्रोसेस आता मी तुम्हाला दाखवतोय. त्याच्यानंतर इज दिस युअर बिझनेस, हा तुमचा बिझनेस आहे का. आता तुमच्या सारखा सिमिलर बिझनेस जर कोणाचा रजिस्टर असेल तर इथे तुम्हाला दाखवेल. तर आपल्याला काय करायचं, नन ऑफ दिस करायचं आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमचा बिझनेस एरिया कोणतं, तुमचं लोकेशन कोणतं, ते लोकेशन या ठिकाणी टाकायचं आणि कन्फर्म करायचं. त्याच्यानंतर मित्रांनो
डू यू प्रोव्हाइड डिलिव्हरी ऑर होम और ऑफिस विजिट? तर जर तुम्ही डिलिव्हरी किंवा होम ऑफिस विजिट्स वगैरे प्रोव्हाइड करत असाल तर येस करायचं, नाही तर नो करायचं आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमची जर वेबसाईट असेल तर या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट टाकायची आहे. आता माझं इथं काही नाहीये, मी जस्ट स्किप करतोय. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याकडे समोर व्हेरीफाय लेटर वाला ऑप्शन येईल. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही सर्व्हिस कोणती कोणती देता, तर आता इथे तुम्हाला विचारतो तुम्ही सर्व्हिस कोणती कोणती देता. तर माझी हे आहे, ब्रँडिंग आहे, बिझनेस आहे, त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग आहे, डायरेक्ट मेल आहे, ईमेल मार्केटिंग आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, लीड जनरेशन आहे. इथे तुम्ही जे कॅटेगरी टाकाल ना ते त्या कॅटेगरी रिलेटेड सगळ्या गोष्टी येत जातील. तर तुम्ही ज्या ज्या गोष्टींमध्ये आहेत जस्ट त्या गोष्टींना टिक करायचंय आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमचं ऑफिस कधी सुरू होतं, कधी बंद होतं, ह्या सगळ्या गोष्टी चालू करायच्या. म्हणजे संडेला तुमचं ऑफिस कधी ऑन असतं, कधी ऑफ असतं, तुम्ही ऑफिस कधी सुरू ठेवता, कधी बंद ठेवता. आता जस्ट मी तुम्हाला डेमो दाखवतो, दॅट्स वाय मी या गोष्टी फील करत नाही. आता जस्ट स्किप बटनवरती क्लिक करतो. त्याच्यानंतर बिझनेसचं डिस्क्रिप्शन टाकायचंय. आता इथं बिझनेस डिस्क्रिप्शन म्हणजे काय, तुम्ही काय करता एक्झॅक्टली, तुम्ही काय, तुमचं बिझनेसचं डिस्क्रिप्शन काय आहे ते टाकायचं. हे फ्री आहे का पेड? सर हे बिलकुल फ्री आहे. योगा टीचिंगसाठी काय करायचं, सेम प्रोसेस फॉलो करायची. आणखीन पुढे तीन गोष्टी, आणखीन 2 ते 3 गोष्टी मी सांगणार ज्या बिलकुल फ्री आहेत, त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या. जस्ट तुम्ही पेन पेपर हे करा, घेऊन बसा आणि ह्या गोष्टी नोट करा. आता बिझनेस डिस्क्रिप्शनचं टाकायचं, तर इथं टाकायचं हाय. इथं जस्ट मी टाकतो हाय, आय एम चैतन्य कुलकर्णी. आय प्रोव्हाइड डिजिटल मार्केटिंग. एक सेकंद. मार्केटिंग सर्व्हिस कोर्सेस आणि वट एव्हर जे तुमचं ज्या पद्धती, जेवढं जास्त तुम्ही इथं सांगाल तेवढं जास्त तुम्हाला म्हणजे तुमच्या लोकांना तुम्हाला समजून घेण्यासाठी सोपं राहील. जस्ट इथं तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचं. त्याच्यानंतर आता मी हे स्किप करतो आता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या स्टोअरचं किंवा तुमच्या ऑफिसचा फोटो, इमेजेस टाकायचे आहेत. म्हणजे एक्झाम्पल जर तुमचं ऑफिस असेल तर ऑफिसचे फोटो काढायचे आहेत, किंवा तुम्ही जे सर्व्हिस देत असाल त्या सर्व्हिसचे फोटो काढायचे आहेत आणि ते फोटो काढून आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करायचे. यू कॅन ऑल्सो टीच चॅट जीपीटी. राईट राईट राईट, आपण ते सगळ्या गोष्टी शिकणार आहोत सर, जस्ट वेट. तर या सगळ्या गोष्टी आपल्या या ठिकाणी टाकायच्या. जस्ट राईट ना मी हे स्किप करतो. त्याच्यानंतर इथे आपल्याला बिझनेसच्या गोष्टी टाकायचे, फोटो टाकायचे, हे तुम्ही आता सगळ्या गोष्टी टाकून घ्यायच्यात आणि मी आता राईट नाव स्किप करतोय. ओके. आणि सगळे बाकीच्या गोष्टी स्किप स्किप करायच्या आणि कंटिन्यू करायचं आहे. आता हा जो बिझनेस प्रोफाईल आहे, ही बिझनेस प्रोफाईल तुमचं गुगल ऍक्सेप्ट करेल, म्हणजे रिव्ह्यू करेल की बाबा हे खरंच बिझनेस प्रोफाईल, हा बिझनेस जो तुम्ही टाकलेला आहे हा खरा आहे की नाही. ह्या गोष्टी सगळ्या गुगल व्हेरीफाय करेल. आफ्टर व्हेरिफिकेशन तुम्हाला गुगल गुगलवरती, गुगल पेजवरती रँक करेल. मग सपोज इथे कोणी सर्च केलं डिजिटल मार्केटिंग एजन्सी नियर मी, किंवा आता जर मॅडमने सांगितलं की त्यांचे योगा क्लासेस आहेत, सपोज तुम्ही योगा क्लासेसचं जर लिस्टिंग केलं तर इथे योगा योगा कोर्सेस किंवा योगाचे सर्व्हिसेस, योगा टीचिंग, योगाचं कोचिंग नियर मी, किंवा योगा कोचिंग एखादं स्पेसिफिक योगा कोचिंग इन पुणे, असं जर टाकलं तर तुमचा बिझनेस जो आहे तो इथं लिस्ट होईल आफ्टर दॅट. आता ही जी प्रोसेस आहे ही बिलकुल फ्री आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी जी गोष्ट करायची आहे, जस्ट डाईल. त्याच्यानंतर जस्ट डाईल तुम्ही वापरलाय का बरं? 888 किंवा तो 000 वाला जो नंबर आहे तो वापरलेला आहे का तुम्ही? जस्ट डायल कुणी वापरलेल का? म्हणजे जस्ट डायल आपल्याला एखाद्या आपण सिटीमध्ये गेलो किंवा एखाद्या ठिकाणी गेलो आणि तिथल्या आपल्याला एखादी सर्व्हिस हवी आहे, तर आपण काय करतो, त्यांना कॉल करतो आणि मग ते लोक आपल्याला व्हॉट्सअपला त्या लोकांची इन्फॉर्मेशन पाठवतात. तर जस्ट डायल वरती किंवा जस्ट डायल सारख्या असल्या खूप साऱ्या बिझनेस लिस्टिंग वेबसाईट असतात. तर त्या बिझनेस लिस्टिंग वेबसाईट वरती आपल्याला जे आहे ते हे करायचंय. काय करायचंय? आपला बिझनेस लिस्ट करायचा आहे. ओके, हरकत नाही, काही हरकत नाही. जस्ट डाईल हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथं खूप सारे बिझनेस पर्सन जे आहेत ते त्यांची बिझनेस प्रोफाईल रजिस्टर करतात. बिझनेस प्रोफाईल रजिस्टर करतात म्हणजे काय, त्यांची बिझनेस काय आहे, त्यांचा बिझनेस त्या ठिकाणी टाकतात. बिझनेस टाकल्यानंतर ज्यावेळेस जस्ट डाईलला कोणी इन्क्वायरी करतं,
टोल फ्री, राईट, टोल फ्री नंबर, राईट. मी त्या सगळ्या गोष्टी शेअर करतो. तर एखादा पर्सन, सपोज एखाद्याने जर इन्क्वायरी केली, तर जस्ट डायल काय करतं, त्या पर्सनचा नंबर, मोबाईल नंबर तुम्हाला SMS करतं. तर हे बिलकुल फ्री आहे स्टार्टिंग फेजला. तर तिथं कसं आपण लिस्ट व्हायचं, किंवा जस्ट डायल सारख्या आणखीन कोणत्या गोष्टी जिथं आपण लिस्ट करू शकतो. आता इथे बघा, मी तुम्हाला जे दाखवलंय ते फ्री बिझनेस, फ्री बिझनेस लिस्टिंग साइट्स. तर त्या कोणत्या कोणत्या आहेत, आपण कशा पद्धतीने लिस्ट करू शकतो ते एक पाहूयात आपण आता. जस्ट मी काय करतो, स्क्रीन जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करतो. माझी जी स्क्रीन आहे ती शेअर करतो, आणि इथे जस्ट तुम्हाला सर्च करायचं आहे फ्री बिझनेस लिस्टिंग साइट्स. फ्री बिझनेस लिस्टिंग साइट्स. काय करायचंय, हे स्क्रीनशॉट काढून घ्या हवं तर, आणि सर्च करा फ्री बिझनेस लिस्टिंग साइट्स. मग इथे तुम्हाला एक नंबरला एक जाहिरात येईल, त्याच्यानंतर 2 नंबरला 101 फ्री बिझनेस लिस्टिंग साइट्स इन इंडिया 2024, म्हणजे 2024चं हे आर्टिकल आहे. तर हे आर्टिकल ओपन करायचं, 101 असे प्लॅटफॉर्म आहेत इंडियामधले जे तुम्हाला त्यांच्या तुमचा बिझनेस फ्रीमध्ये लिस्ट करून देण्यासाठी हेल्प करतात. तर आता कोणते कोणते प्लॅटफॉर्म आहेत ते आपण पाहूयात. तर हे बघा, फोर स्क्वेअर्ड, मॅप क्विस्ट, ट्रस्ट पायलट, अमेझॉन, बीज, काय आहे, बीज पॅरलॉग ऑर्गनायझेशन म्हणजे ORG, Angel.co. त्याच्यानंतर इथे जस्ट डायल देखील आहे. तर तुम्हाला काय करायचंय, जस्ट इथून ही लिंक कॉपी करायची प्रत्येक एखादा. सपोज मी जस्ट डायलचं एक्झाम्पल घेतो, तर जस्ट डायल वरती ही लिंक कॉपी करायची, क्रोम वरती जायचं, इथे पेस्ट करायचं आणि एंटर करायचं, justdial.com. तर जस्ट डायल ओपन होईल. तर इथे एक तुम्हाला ऑप्शन दिसतो फ्री लिस्टिंग वाला. मी थोडंसं झूम केलं तर इथे तुम्हाला फ्री लिस्टिंग वाला ऑप्शन दिसतो. तुम्हाला काय करायचं, या फ्री लिस्टिंग ऑप्शन वरती क्लिक करायचं असतं, आणि इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा असतो. इथे तुम्हाला तुमचे डिटेल्स द्यायचे असतात, तुमचा बिझनेस कसा आहे, जसं आपण गुगलला आपल्या डिटेल्स दिल्या तशा पद्धतीने डिटेल्स द्यायचे आहेत. आणि तुमचा बिझनेस जस्ट डायल व्हेरीफाय करतं, आणि तुमचा बिझनेस फ्री ऑफ कॉस्ट जो आहे तो तुमचा जस्ट डायलच्या प्लॅटफॉर्मवरती रजिस्टर केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे 101 जे आहेत ते तुम्हाला फ्री बिझनेस लिस्टिंगच्या ज्या मी साईट्स आहेत त्या दिलेल्या आहेत. तर मी काय करतो, आफ्टर वेबिनार ह्या लिस्टिंग हा आर्टिकलची लिंक जी आहे ती मी तुम्हाला देतो. इव्हन मी आता देखील चॅट बॉक्समध्ये ही लिंक जी आहे ती तुम्हाला देतो. आफ्टर वेबिनार ह्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे, तिथून तुम्हाला तुमचा बिझनेस जो आहे तो ऑर्गॅनिकली लिस्ट करायचा आहे. आता तर मित्रांनो, आता आपण जे पाहिलं ती गोष्ट होती फ्री मार्केटिंग, ऑर्गॅनिक पद्धतीने मार्केटिंग करायची. परंतु यामध्ये एक चॅलेंज असं आहे की ऑर्गॅनिक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये वेळ जातो, टाइम कन्झ्युम होतो. परंतु आपण पेड मार्केटिंग वापरलं, म्हणजे जिथं फेसबुकला आपण पैसे देतो, जिथं इंस्टाग्रामला आपण पैसे देतो, हे हे घे पैसे आणि माझी ऍड अशा अशा लोकांपर्यंत पोहोचव. काय कर, माझी ऍड अशा अशा लोकांना दिसली पाहिजे. माझा हा आयडियल कस्टमर आहे, आणि या आयडियल कस्टमरला माझी ऍड दिसली पाहिजे, आणि तिथून मला इन्क्वायरी आली पाहिजे, व्हॉट्सअपला मेसेज आला पाहिजे, किंवा इंस्टाग्रामला मेसेज आला पाहिजे, किंवा ते लोक माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झाले पाहिजे. अशा पद्धतीने जे गोष्टी होतात, ज्या ज्या ऍड तुम्हाला युट्यूबला दिसतात, ज्या ऍड तुम्हाला इंस्टाग्रामला दिसतात, ज्या ऍड तुम्हाला फेसबुकला दिसतात, त्या ऍड ज्या असतात त्या पेड असतात. इव्हन तुम्ही वैभव सर, तुम्ही देखील बरोबर म्हणताय, जस्ट डायलची फी मागते, परंतु स्टार्टिंग फेजला लिस्टिंग हे फ्री आहे. ज्यावेळेस तुम्हाला जस्ट डायल किंवा याच्यासारखे खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत जे तुम्हाला लिस्टिंग जे आहे ते फ्रीमध्ये देतात, म्हणजे स्टार्टिंगला तुम्हाला थोडीफार इन्क्वायरी मिळते. परंतु यामध्ये काय होतं, जे ऑर्गॅनिक पद्धतीने ज्यावेळेस आपण जातो, तर त्यावेळेस काय होतं की आपल्याला जो रिझल्ट आहे तो थोडा वेळ लागतो रिझल्ट येण्यासाठी. तिथं खर्च बिलकुल निग्लिजिबल असतो, झिरो खर्च असतो, परंतु जो रिझल्ट आहे तो थोडा लेट येतो. परंतु जर तुम्हाला क्विक रिझल्ट हवा असेल, आज ऍड लावली तर संध्याकाळी सकाळी ऍड लावली तर संध्याकाळी लोकांची इन्क्वायरी आली पाहिजे, सकाळी ऍड लावली तर संध्याकाळी लोकांनी ऑर्डर परचेस केली पाहिजे, किंवा डायरेक्ट ते तुमच्या वेबसाईटला गेली पाहिजेत आणि तिथून तुमचं प्रोडक्ट विकत घेतलं पाहिजेत, किंवा त्या लोकांनी डायरेक्ट गुगल पे, फोन पेला पेमेंट केलं पाहिजे, आणि पेमेंटचं स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवलं पाहिजे, आणि मग तुम्ही तुमचं प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस द्यायला किंवा म्हणजे त्यांना पोहोचवायला हे. सर मिनिमम खर्च किती येतो, अगदी दिवसाचे तुम्ही 100-200 रुपये लावून देखील पेड मार्केटिंग करू शकता. दिवसाचे 100-200 रुपये लावून, म्हणजे आता ते कसं ते देखील मी तुम्हाला दाखवतो. आता मी काय करतो, माझं बिझनेस
पोर्टफोलिओ जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करतो. आजपर्यंत तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा वेबिनार, जर तुम्ही खूप सारे वेबिनार अटेंड केले असतील, परंतु आजपर्यंत तुम्हाला डिजिटल मार्केटिंग वेबिनारमध्ये ही गोष्ट कोणी नसेल. बट मी तुम्हाला कोर कॉन्टेंट जो आहे तो दाखवत आहे. जस्ट तुम्ही म्हणताय की आपल्याला आता ही गोष्ट जी आहे ती समजून घ्यायला वेळ लागणार आहे, नॉन टेक्निकल पर्सन पण आहेत आपल्यासोबत, त्याच्यामुळे थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. जस्ट इथं मी माझं ऍड मॅनेजर अकाउंट ओपन करतो, जिथून मी माझी ऍड रन करतो, जिथून माझ्या ऍड मी जिथं लावतो, जिथून प्रॉपर टार्गेटिंग केली जाते, जिथं बूस्ट नाही तर परफेक्ट ऍड कॅम्पेन लावावं लागतं. तर हे काय आहे, हे माझं ऍड अकाउंट आहे. तर इथे बघा मी माझे खूप सारे ऍड लावलेले आहेत. तर इथे मी थोडस स्क्रोल करतो आणि इथे तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, एक मजेदार गोष्ट दाखवतो, ती देखील तुम्हाला बघायला आवडेल. आणि मे बी तुम्हाला आणखीन खूप साऱ्या गोष्टी इन्साइट्स मिळतील. तर हे एक माझं कॅम्पेन होतं, जिथं मी कॅम्पेन लावलं. 1 ते 2 दिवसातच, 1 फेब्रुवारी ते 2 फेब्रुवारी 99 लीड्स आल्या. किती लीड्स आल्या? 99 लीड आल्या. एका लीडला मला फक्त आणि फक्त 60 रुपये खर्च आला. म्हणजे एका लीडला मला फक्त आणि फक्त 60 रुपये खर्च आला. जर मी तुम्हाला दाखवायचं झालं तर माझ्याकडे नाही म्हटलं तरी इराज हर्बल, उमेश कुलकर्णी, हाऊस ऑफ हेअर, मनीषा हिलिंग फाउंडेशन, टेक मॅनेजर, चैतन्य कुलकर्णी, अशा प्रकारचे खूप सारे बिझनेस अकाउंट आहेत. आता म्हणजे या लोकांचे मी बिझनेस अकाउंट हँडल करतो. आता जर मी एक तुम्हाला बिझनेस पोर्टफोलिओ दाखवायला गेलो, तर या बिझनेस पोर्टफोलिओमध्ये आतापर्यंत आम्ही फक्त आणि फक्त एका महिन्यामध्ये किती ऍडवरती किती खर्च केलेला आहे मी ते तुम्हाला दाखवतो. टू बी ऑनेस्ट, सिक्युरिटी कन्सर्नमुळे हे माझ्या सरांचं पेज आहे ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही. बट मी तुम्हाला त्या ऍड स्पेंड किती खर्च केलेला आहे आम्ही आतापर्यंत ते दाखवतो. नाही म्हटलं तरी आम्ही जो आहे तो आतापर्यंत जवळजवळ हा मागच्या 7 दिवसांमध्ये, स्पेंड इन लास्ट 7 डेज, 50,000 रुपये खर्च केलेला आहे. हे बघा, 47,865 रुपये नाही म्हटलं तरी आम्ही मागच्या फक्त 7 दिवसांमध्ये खर्च केलेला आहे. आणि 37% जे आहे ते लर्निंग फेजमध्ये आहे. 37% मनी जो आहे तो लर्निंग फेजमध्ये गेलेला आहे. आणि आतापर्यंत आम्ही मागच्या ह्या फायनान्शियल इयरमध्ये 7 लाखांपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. 7 लाखांपेक्षा जास्त आम्ही पैसे जे आहेत ते फेसबुक वरती खर्च केले आहेत. आता एखादं कॅम्पेन रन करते वेळेस तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी असतात ते देखील दाखवतो. मी माझ्या बिझनेस पेजमध्ये लॉग इन करतो आणि इथे दाखवतो तुम्हाला जरा महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी. तर ज्यावेळेस मी एखादा ऍड कॅम्पेन रन करतो, तर त्या ऍड कॅम्पेनमध्ये खूप गोष्टी असतात. जस्ट वेट, मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शेअर करतो. लोडिंग होतं इथं थोडं इंटरनेट. तर एक जस्ट मी अवेअरनेस कॅम्पेन या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. म्हणजे फेसबुक तुम्हाला विचारतं की बाबा तुम्हाला काय पाहिजे, तुमचा कस्टमरचा जो डेटा आहे तो कशा पद्धतीने पाहिजे. आता हे बघा, इथे माझ्याकडे 3 गोष्टी आहेत. बट आता ह्या 3 गोष्टी मी तुम्हाला बिलकुल दाखवणार नाही. मी तुम्हाला एक प्रायमरी गोष्ट दाखवणार. इथं फेसबुक तुम्हाला विचारतं काय, इथं तुम्हाला फेसबुक विचारतं. आता ह्या ज्या मेन गोष्टी आहेत ती मी मेन गोष्टी तुम्हाला दाखवतो फक्त. बाकीच्या ज्या डिटेल गोष्टी आहेत ते तुम्हाला पुढे तर मी सांगणारच आहे. इथे तुम्हाला फेसबुक विचारतंय तुमच्या कस्टमरचं एज, सॉरी, एकच सेकंद ना. हम्म. तर इथे तुम्हाला फेसबुक विचारतं तुमचं कस्टमर, म्हणजे तुमची जाहिरात कोणत्या भागात दिसली पाहिजे. म्हणजे माझी जाहिरात एखाद्या महाराष्ट्रातलं पूर्ण महाराष्ट्र राज्यात दाखवायची आहे का, माझी ऍड फक्त पुण्यामध्ये दाखवायची का, माझी ऍड फक्त माझ्या शहरात दाखवायची. त्याच्यानंतर फेसबुक विचारते की तुमची ऍड कोणत्या वयोगटातल्या लोकांना दाखवायची. त्याच्यानंतर महिलांना दाखवायची की पुरुषांना दाखवायची. त्याच्यानंतर फेसबुक विचारतं की कोणत्या गोष्टींमध्ये लोकांना इंटरेस्ट आहे. सपोज तुमचा कस्टमरचं लोकेशन काय आहे, इंटरेस्ट काय आहे, त्याची वागणूक काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी फेसबुक विचारतं. म्हणजे आयसीपी ज्याला म्हणतो, आयडियल कस्टमर पर्सोना. आयसीपी किती लोकांना माहिती आहे, आयसीपी काय असतो किती लोकांना माहिती आहे? आयडियल कस्टमर पर्सोना हे किती लोकांना माहिती आहे? नो. फक्त एवढाच एक रिस्पॉन्स. ओके संदीप सर. ओके, तर संदीप सर, आयसीपी हा इथं मॅटर करतो. आता आयसीपी आपण कशा पद्धतीने बनवू शकतो. आता जस्ट संदीप सर, तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत, बट आपल्याकडे खूप म्हणजे अगदी बेसिक पासून शिकणारे लोक आहेत. दॅट्स वाय आपल्याला बेसिक थोडं थोडं स्लो स्लो जावं लागतंय. ओके, आय होप यू अंडरस्टँड. तर
ICP म्हणजे आयडियल कस्टमर पर्सोना, म्हणजे तुमचा कस्टमर कोण आहे, तो कुठे राहतो, त्याला काय आवडतं, त्याला काय आवडत नाही, त्याच्यानंतर त्याला कोणती सर्व्हिस आवडू शकते, त्याला कोणती सर्व्हिस आवडू शकत नाही, त्याला कोणतं प्रोडक्ट आवडू शकतं, त्याला कोणतं प्रोडक्ट आवडू शकत नाही, तो सोशल मीडियावरती काय करतो, घरी काय करतो, त्याच्यानंतर तो दिवसातला किती वेळ कोणत्या गोष्टींवरती स्पेंड करतो, ह्या सगळ्या गोष्टींचा जो डेटा असतो त्याला ICP म्हणतो. आता हा ICP कशा पद्धतीने जनरेट करू शकतो, AIच्या मदतीने, ते मी तुम्हाला शेअर करतो. मी काय करतो, माझी जी स्क्रीन आहे ती तुमच्यासोबत शेअर करतो आणि इथे जस्ट ChatGPT ओपन करतो, chatgpt.com. chatgpt.com ओपन केल्यानंतर हा अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल. तर इथे मला जस्ट सांगायचं की तुम्ही कोण आहेत. आता इथे ChatGPT सांगायचं, हाय, आय एम चैतन्य कुलकर्णी अँड आय एम सॉरी, हाय, आय एम चैतन्य कुलकर्णी, आय रन डिजिटल मार्केटिंग एजन्सी, डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे. मी काय सांगितलं, नमस्कार म्हणजे हाय, आपण वेल ग्रीट केलं. हे तुम्ही मराठीत देखील सांगू शकता, हाय, आय एम चैतन्य कुलकर्णी, आय रन डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे. सो आय वॉन्ट माय ICP. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. मी जो प्रॉम्प्ट दिलेला आहे तर त्या प्रॉम्प्टचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जस्ट एंटर करायचं. युअर आयडियल कस्टमर प्रोफाईल, म्हणजे माझा आयडियल कस्टमर कोण असेल, बिझनेस ओनर्स, त्याच्यानंतर ऑन्टरप्रिन्युअर्स, पॉलिटिकल लीडर्स अँड पब्लिक फिगर, प्रोफेशनल अँड सर्व्हिस प्रोव्हायडर, स्टुडंट अँड फ्रीलेन्सर, इंडस्ट्रीज अँड इंडस्ट्री यू कॅन टार्गेट, म्हणजे ॲग्रिकल्चर इंडस्ट्री टार्गेट करू शकतो. त्याच्यानंतर वेंट अच्छा, हे माझं मी जे डेटा फीड केलेलं तो देत आहे जस्ट. आता इथे मी सांगतो, आय वॉन्ट डिटेल्ड ICP. काय, आय वॉन्ट डिटेल्ड ICP. आता मला आपापल्या बिझनेस, कोणीतरी चॅट बॉक्समध्ये बिझनेस कॅटेगरी कोणती ती सांगा आणि त्या बिझनेस कॅटेगरीचा आपण ICP काढूयात. आता बघा, माझा बिझनेस ओव्हरव्ह्यू काय, की टेक मॅनेजर, डिजिटल मार्केटिंग एजन्सी, स्पेशलाइज इन सोशल मीडिया मार्केटिंग, वेबसाइट डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, डिजिटल ब्रँड ग्रोथ, द एजन्सी प्रायमरीज. ओके, तर अशा पद्धतीचं आहे. तर इथे माझा आयडियल कस्टमर, पहिला आयडियल कस्टमर कोण आहे, तर स्मॉल अँड मीडियम साईज बिझनेसेस, म्हणजे जे बिझनेस लोकली चालतात, रेस्टॉरंट, सलॉन, कोचिंग इन्स्टिट्यूट, जिम, रिअल इस्टेट एजंट्स आणि रिअल इस्टेट इंडस्ट्रीज, ई कॉमर्स, ऑन्टरप्रिन्युअर्स, मॅन्युफॅक्चरिंग अँड होलसेलर्स, स्ट्रगलर, जे लोक ऑनलाईन बिझनेस बिल्ड करण्यासाठी स्ट्रगल करतात, हे लोक माझे क्लायंट्स आहेत. तर हे खूप जास्त डिटेल पद्धतीने दिलेले. आता मी काय करतो, चॅट बॉक्समध्ये ज्या पद्धतीने तुम्ही टाकलेले आहे, तर इथे कोणाचं तरी CSC सेंटर आहे. मी काय करतो, कॉपी करतो आणि इथे ChatGPT सांगतो, एक नवीन चॅट ओपन करतो. इथे ChatGPT सांगतो, हाय माय हाय, आय हॅव माय वन स्टुडंट हुज बिझनेस इज अबाउट CSC सेंटर इन, सपोज मी आता मला लोकेशन माहित नाही तुमचं, तर मी इन पुणे असं टाकतो आणि आय वॉन्ट ICP फॉर देम. आता या ICP चा उपयोग कशा पद्धतीने करायचा ते देखील मी तुम्हाला सांगतो. तर हे बघा, CSC सेंटर इन पुणे. तर आयडियल कस्टमर कोण आहे बाबा, कॉमन सर्व्हिस प्रोव्हायडर सेंटरचा, तर गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट सर्व्हिस लाईक आधार, म्हणजे हे काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, आधार कार्ड अपडेट्स, पॅन कार्ड ऍप्लिकेशन्स, बिल पेमेंट्स, इन्शुरन्स अँड बँकिंग टर्म रिलेटेड. तर सरांचे आयडियल कस्टमर कोण असू शकतात, स्मॉल बिझनेस ओनर्स असू शकतात, स्टुडंट अँड जॉब सिकर, जे लोक जॉब शोधत आहेत, जे लोक विद्यार्थी आहेत, सिनियर सिटीजन्स, हे लोक सरांचे आयडियल कस्टमर असू शकतात, वर्किंग प्रोफेशनल, फार्मर्स अँड रुरल सिटीजन्स, लोकेशन बेस्ड, जर पुणे असेल तर पुणेच्या आसपासचे लोकेशन. त्याच्यानंतर मार्केटिंग स्ट्रॅटजी काय असू शकते, व्हॉट्सअप अँड लोकल ऍड्स, पोस्टर फ्लायर्स, त्याच्यानंतर मॉनिटायझेशन वगैरे, आता सगळ्या गोष्टी. आता इथे आपण बघूयात की आय वॉन्ट डिटेल्ड ICP विथ डेमोग्राफिक्स, इंटरेस्ट्स अँड बिहेवियर, एज, एंटर. तर हे बघा,
तुमच्या टार्गेटेड ऑडियन्स हा जो 18 ते 60 वर्षांचा असू शकतो, ज्याला ज्याचं जेंडर मेल फिमेल आहे, ज्याचं इन्कम लेवल जे आहे ते महिन्याचं 10 ते 50 आहे, ज्याचं लोकेशन पुणे किंवा पुण्याच्या आसपासचे आहे, ज्याचं ऑक्युपेशन हे डेली वेज वर्कर आहेत, प्रायव्हेट एम्प्लॉय, गव्हर्नमेंट एम्प्लॉय, स्टुडंट, सिनियर सिटीजन, अशा पद्धतीचे खूप सारे इंटरेस्ट आहेत. आता राईट नाव आपल्याकडे टाइमचं लिमिटेशन आहे, मला पुढच्या पण गोष्टी शिकवायच्या आहेत. सो सर, जर हा ICP बरोबर असेल तर मला जस्ट वैभव सर चॅट बॉक्समध्ये यस असं टाईप करा. आणि हा ICP आपल्याला फेसबुकला द्यायचा असतो आणि तिथून ऍड रन करायचे असतात, ऍड कॅम्पेन रन करायचे असतात. म्हणजे आपल्याला फेसबुकला सांगायचं असतं की यस, माझा टार्गेटेड क्लायंट हा आहे आणि यालाच माझी ऍड दिसली पाहिजे. बरोबर बरोबर. तर मित्रांनो, आपल्याकडे काय असतं की वेबिनारला एक लिमिटेड टाइम असतो, 90 मिनिटांमध्येच आपल्याला खूप साऱ्या गोष्टी पाहायच्या असतात. त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन दिलेलं आहे. इव्हन मी ऍड मध्ये देखील तुम्हाला हेच सांगितलं आहे की डिजिटल मार्केटिंगच्या बेसिक्स गोष्टी पूर्णपणे क्लिअर करून टाकणार आहे. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड ऍडवायझर आहे, त्याच्यानंतर MLM आहे सर, त्याच्यानंतर आणखी मग अशी योगा टीचर वगैरे यांनी सर्वांनी सांगितलं प्रत्येकाचा ICP. डिजिटल मार्केटिंग हे असं टूल आहे छोट्यातल्या छोट्या बिझनेस ओनर्सला त्यांचा होम लोन ऍडवायझर, राईट, छोट्यातल्या छोट्या बिझनेस ओनरला त्यांचा बिझनेस घरी बसून प्रमोट करता येऊ शकतो, अशा पद्धतीचं हे स्किल आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला आणखीन एक ही गोष्ट पाठवतो. आता ह्या गोष्टीचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या ह्या पेजचा. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलो करायचे. फेसबुकचं पेज बनवायचं आहे, त्याच्यानंतर फेसबुकचे ग्रुप्स बनवायचे आहेत, इंस्टाग्रामचं पेज बनवायचं आहे, युट्यूबचं चॅनल बनवायचं आहे, ट्विटरचं अकाउंट बनवायचं आहे, लिंक्डइनचं अकाउंट बनवायचं आहे. आता ह्या गोष्टी कशासाठी करायच्या? ह्या गोष्टी आपल्याला याच्यासाठी करायच्या, आपला अवेअरनेस, आपण सोशल मीडियावरती जायचं, म्हणजे या सगळ्या गोष्टी करायला एकही रुपयाला खर्च लागत नाही. जर तुम्हाला आज सकाळी ऍड लावली असेल आणि संध्याकाळी ग्राहक हवे असतील ना, तर ती गोष्ट लावण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. परंतु ह्या ज्या बेसिक गोष्टी जिथून ऑर्गॅनिक मार्केटिंग ज्याला आपण म्हणतो, तर त्या ऑर्गॅनिक मार्केटिंगला तुम्हाला एकही रुपया द्यावा लागत नाही. काय? ऑर्गॅनिक मार्केटिंगला एकही रुपया द्यावा लागत नाही. फेसबुकचं पेज बनवायचं, इंस्टाग्रामचं पेज बनवायचं, फेसबुकचे ग्रुप्स बनवायचे आपल्या बिझनेसच्या नावाने, आणि तिथे आपल्या पोस्ट टाकत जायचे, तिथे आपल्या ऍड टाकत जायच्या. परंतु जर तुम्हाला क्विक अँड शॉर्ट टर्म मध्ये रिझल्ट हवा असेल तर आपल्याला पेड ऍडव्हर्टिजमेंट कराव्या लागतात. आता सोशल मीडिया प्रोफाईल बनवायचे डिजिटल प्रेझेन्ससाठी, म्हणजे तुम्ही डिजिटल आहात, लोकांना जोपर्यंत तुम्ही लोकांना दिसणार नाहीत तोपर्यंत लोक तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. तर तुम्हाला काय करायचं, डिजिटल प्रेझेन्स बनवायचा सोशल मीडियाच्या माध्यमातून. तुमची इन्फॉर्मेशन, तुमच्या बिझनेसची इन्फॉर्मेशन जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवायची गुगलच्या मदतीने, गुगल माय बिझनेसच्या मदतीने. तुम्हाला ऍड्स जे आहेत ते फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल, युट्यूब आणि याच्यासारख्या असंख्य प्लॅटफॉर्मच्या मदतीने लावायचे आहे. तुमच्या SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करायचं आहे. त्याच्यानंतर आता एक माझा प्रश्न आहे, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ डिजिटल सक्सेस? डिजिटल सक्सेसचं एकच सिक्रेट आहे, जे की डिजिटल इकोसिस्टम. काय आहे? डिजिटल सक्सेसचं एकच सिक्रेट आहे, दॅट इज ओनली डिजिटल इकोसिस्टम. डिजिटल इकोसिस्टम म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतील काय होतील, म्हणजे फेसबुक पेज असेल, इंस्टाग्राम पेज असेल, तुमचं बिझनेस लिस्टिंग असतील, तुमचं जस्ट डायल असेल, तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल, तुमची वेबसाईट असेल, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस जे कॉम्बिनेशन बनतं, तर त्या कॉम्बिनेशनला डिजिटल इकोसिस्टम म्हटलं जातं. आणि डिजिटल बिझनेसमध्ये, ऑफलाईन बिझनेस जर तुम्हाला ऑनलाईन आणायचा असेल तर तुम्हाला डिजिटल इकोसिस्टम क्रिएट करावं लागेल. बरोबर. तर ते डिजिटल इकोसिस्टम किती लोकांना इंटरेस्ट आहे की ते डिजिटल इकोसिस्टम शिकण्यामध्ये, जस्ट चॅट बॉक्समध्ये मी असं टाईप करा, ज्या लोकांना इंटरेस्ट आहे ह्या डिजिटल इकोसिस्टम, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र कशा पद्धतीने क्रिएट करायच्या. आता या टाइम पिरियडमध्ये, या टाइम बॉन्डमध्ये तर सगळ्या गोष्टी आपण शिकू शकत नाही. तर किती लोकांना ह्या गोष्टी शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे, जस्ट मी असं टाईप करा. ओके. तर हा डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने, या डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने तुम्ही तुमच्या बिझनेसला कशा पद्धतीने प्रमोट करू शकता. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्ही प्रोफेशनल असाल, प्रोफेशनल वर्कर असाल, म्हणजे CA असाल, वकील असाल, त्याच्यानंतर व्हॉट एव्हर डॉक्टर असाल, तर मला सांगा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कशा पद्धतीने ग्रो करू शकता. इथे एक मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो. वेबिनार हा थोडा 15 ते 20 मिनिटं लेट झाला तर चालेल, म्हणजे टाइमपेक्षा 15-20 मिनिटं डिले झाला तर चालेल का? चालत असेल तर यस टाईप करा, म्हणजे मी तुम्हाला थोडेसे प्रॅक्टिकल ज्या गोष्टी आहेत ते देखील मी तुम्हाला शेअर करतो. 15 ते 20 मिनिटं डिले झाला तर चालेल का? सर्वांनी सांगायचं.
कारण आपल्याला सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ते कव्हर करायच्यात. तर मला सांगा, एक गोष्ट मी तुम्हाला शेअर करतो. आता सपोज करा, सपोज जस्ट इमॅजिन, कल्पना करा की मी आजारी आहे किंवा वडेवर तुमचं कोणी आजारी आहे, असं जस्ट एक्झाम्पल आहे. डोंट गेट पर्सनल. बट सपोज आता मी आजारी आहे, माझं दात दुखतोय, माझं काय होतं, दात दुखतोय. तर मी एका अनोळखा सिटीमध्ये आहे, म्हणजे मी सपोज पुण्यामध्ये, मी प्रॉपर करमाळ्याचं, तर मी पुण्यामध्ये मला जास्त काही माहित नाही बाबा, पुण्यामधले डॉक्टर कोणते कसे आहेत, कोणते चांगले आहेत, काय आहेत, मला बिलकुल माहित नाही. तर मला आता डॉक्टरकडे जायचं, म्हणजे डेंटिस्टकडे जायचं, सॉरी डेंटिस्टकडे जायचं. तर मी काय करणार, माझा जो हा स्मार्टफोन आहे, हे जे माझं शस्त्र आहे, म्हणजे सगळ्यांचंच आजकाल आपण दिवसभर आपल्या सोबतच कॅरी करतो याला. तर हे घेणार, जस्ट फोन ओपन करणार आणि इथे सर्च करणार डेंटिस्ट नियर मी. काय सर्च करणार, डेंटिस्ट नियर मी. आणि मग गुगल काय करणार, जे आपण स्टार्टिंगला गुगल बिझनेस प्रोफाईल बनवलेलं ते गुगल बिझनेस प्रोफाईल सजेस्ट करणार. बरोबर. तर गुगल बिझनेस सजेस्ट केल्यानंतर मी पहिल्या 1 ते 2 लोकांना कन्सिडर करेल. म्हणजे 1 ते 2 बिझनेस प्रोफाईल ज्यावेळेस माझ्या समोर येतील, त्यावेळेस मी काय करेल, सपोज 1 नंबरला डॉक्टर शास्त्रींचं गुगल बिझनेस प्रोफाईल आलं, जे की डेंटिस्ट आहेत. आणि सेकंड नंबरला डॉक्टर पवार यांचं बिझनेस प्रोफाईल आलं. आता लिस्ट तर दोघांनी केलेलं आहे, डिजिटल प्रेझेन्स तर दोघांचाच आहे, बरोबर. बट मला एक दोन गोष्टी डिफरन्स दिसल्या, 2 गोष्टींमध्ये डिफरन्स दिसतोय. कोणता, मला डॉक्टर शास्त्रींच्या गुगल बिझनेस प्रोफाईलवरती गेल्यावरती तिथे त्यांच्या कस्टमरचे रिव्ह्यू दिसतात, म्हणजे 5 स्टार रेटिंग केलेलं आहे. लोक त्यांच्याबद्दल चांगल्या कमेंट्स करतात, त्यांच्या कमेंट्स वाचूनच मी हैराण झालो, की लोक म्हणतात खूप छान रिझल्ट आहे किंवा वट एव्हर त्यांच्याबद्दलच्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मी थोडंसं स्क्रोल केलं तर खूप सारे फोटो दिसते, त्यांचं क्लिनिक कसं मोठं आहे, त्यांच्या मशिनरी आहेत. त्याच्यानंतर मी थोडंसं स्लाईड केलं तर त्यांच्या म्हणजे त्या ऑर्गनायझेशनचे हेड कोण आहेत, त्यांच्या त्यांच्या बिझनेसच्या सगळ्या डिटेल्स मला तिथं त्या ठिकाणी दिसत आहेत, त्यांच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन दिसत आहेत. त्याच्यानंतर मी थोडंसं स्क्रोल केलं तर मला त्यांची वेबसाईट दिसते, तर त्या वेबसाईटवरती मी क्लिक केलं तर तिथे दिसतंय फ्री कन्सल्टेशन, बुक युअर फ्री कन्सल्टेशन. तर मी काय केलं, त्या बटनवरती क्लिक केलं आणि नंबर मला दिला. लगेचच 15 ते 20 मिनिटांनंतर मला त्याच्या टीमकडून कॉल आला की तुम्ही इन्क्वायरी केली होती, बरोबर. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम, मग मी माझ्या त्यांना प्रॉब्लेम सांगितला. आणि मग मला काय झालं, आणखी मी त्यांच्या वेबसाईटवरती थोडंसं व्हिजिट केलं. तर मला तिथं दिसत आहे त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यांच्या पेशंटचे रिव्ह्यू, त्यांचे पेशंट त्यांच्याबद्दल नुसतं चांगलंच बोलतायत. सगळ्या गोष्टी मला पॉझिटिव्ह दिसत आहेत. इनडायरेक्टली मी तिथं कन्व्हिन्स व्हायला लागलो. बट आता मला काय करायचं, की मला आता दुसऱ्या डॉक्टर पवारांचं पण मला बिझनेस प्रोफाईल मी व्हिजिट केलं. तर तिथं बिझनेस प्रोफाईलमध्ये काय, जे त्यांचं डॉक्टर पवारांचं बिझनेस लोकेशन आहे, त्या डायरेक्शन बटनवरती क्लिक केलं की त्यांचं लोकेशन दिसतंय, बरोबर. लोकेशन दिसतं, मी जिथं कुठं उभा आहे तिथून मला त्यांच्या क्लिनिकचा रस्ता दाखवतोय. ठीक आहे, मला काय हरकत नाही. त्याच्यानंतर मी बघतोय तर त्यांचे फोटोज नाहीयेत, त्यांचे रिव्ह्यू नाहीयेत, त्यांची कोणती बिझनेस वेबसाईट नाहीये, तिथे त्यांना कॉल करायचा ऑप्शन नाही, कॉल लावायचं बटन नाहीये. आता मला सांगा, माझ्या जागी जर तुम्ही सेम सिच्युएशन वरती असता, तर तुम्ही डॉक्टर पवारांकडे गेला असता की डॉक्टर शास्त्रींकडे गेला असता? एव्हरीबडी इन अ चॅट बॉक्स, कोणाकडे गेला असता, शास्त्री की पवार? सिंपल कॉमन सेन्स आहे, सर्वांनी सांगायचं, कोणाकडे गेला असतात? एव्हरीबडी पुढे इन अ चॅट बॉक्स, शास्त्रींकडे गेला असतात. पण शास्त्रींकडे जाण्याचं कारण काय, तुम्हाला माहिती आहेत का बरं, ते चांगले आहेत की नाही? जस्ट तुम्ही दिलेल्या माहितीवरती विश्वास ठेवला, लोकांच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवलात. पण मे बी असं पण असू शकतं की डॉक्टर पवार जे आहेत ते डॉक्टर शास्त्रींचे गुरु असू शकतात, ते टीचर असू शकतात. जस्ट बिकॉज त्यांचं बिझनेस प्रोफाईल जे आहे ते स्ट्रॉंग नाहीये, त्यांच्या बिझनेस त्यांनी स्ट्रॉंगली हे केलेलं नाहीये, पुटअप केलेलं नाही, त्यांचा बिझनेस डिजिटल प्रेझेंट केलेलं नाहीये. जस्ट बिकॉज तुम्ही त्यांना प्रेफरन्स देत नाही, तुम्ही डॉक्टर शास्त्रींना प्रेफरन्स देताय. सो मला सांगायचं एवढंच आहे की जरी तुम्ही प्रोफेशनल फील्ड मधील जरी असाल, तरी तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा वापर करून तुमच्या प्रोफेशनल फील्डमध्ये तुमच्या गोष्टी डिजिटली प्रेझेंट करू शकता, तुमचा पर्सनल ब्रँड क्रिएट करू शकतात. आणि
100 पेक्षा जास्त लीड्स तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट जनरेट करू शकतात. कस्टमरचे रिव्ह्यूज घेऊ शकतात, त्यांना प्रॉपर मॅनेज करू शकतात आणि स्वतःला एक ब्रँड म्हणून हे करू शकतात. त्याच्यानंतर जर तुम्ही गृहिणी किंवा विद्यार्थी असाल आणि तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत हवा असेल, तर तुम्ही म्हणाल की बाबा मी गृहिणी आहे, मी विद्यार्थी आहे, मी काय मग मी माझा कोणता बिझनेसच नाहीये, मला बिझनेस तर करायचा बट माझा कोणता बिझनेस नाहीये, मी काय करणार? तर तुम्ही हे स्किल शिकून मोठ्या मोठ्या कंपनींना तुमची सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. तुम्ही त्यांना लीड जनरेट करून देऊ शकता, तुम्ही त्यांना क्लायंट मिळवून देऊ शकता, तुम्ही त्यांना कस्टमर मिळवून देऊ शकता अगदी घरी बसून. तुम्ही मॅटर करत नाही की तुम्हाला हे स्किल शिकून तुमचा बिझनेस असायला हवा. हे स्किल शिकण्यापूर्वी जर म्हणजे हे स्किल शिकण्यापूर्वी बिझनेस स्टार्ट करण्यापूर्वी जर हे स्किल तुमच्याकडे असेल, तर तुम्ही स्टार्टिंग पासूनच वेल नर्चर्ड, वेल प्रिपेर्ड असाल तुम्ही या तुमच्या बिझनेसमध्ये. त्याच्यानंतर जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही फ्रीलॅन्सिंग करू शकता. या सगळ्या गोष्टी, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, त्याच्यानंतर लीड जनरेशन शिकून लोकांना, मोठमोठ्या बिझनेस मधल्या लोकांना तुम्ही ही सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. मोठमोठ्या कंपन्यांना वेळ नसतो की तेच लोक स्वतः जाहिरात लावतील, तेच लोक वेबसाईट बनवतील, तेच लोक स्वतः जाहिराती बनवतील, स्वतः फेसबुकला लावतील, इंस्टाग्रामला लावतील, युट्यूबला लावतील, व्हॉट्सअपला लावतील. त्यांना एवढा वेळ नसतो. ही सगळी गोष्ट प्रॉपरली तुम्ही शिकून तुम्ही त्यांच्यासाठी काम करू शकता. आता मी एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी, आता यामध्ये इन्कम किती आहे मी तुम्हाला सांगतो. मी माझी डिजिटल मार्केटिंग एजन्सी रन करतो, मी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. कोर्सेस तर मी प्रोव्हाइड करतोच, ॲज वेल ॲज मी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. बट माझ्या सर्व्हिसची जी फीज आहे, एक माझं बेसिक पॅकेज आहे. बेसिक पॅकेजमध्ये मी मिनिमम ₹7,000 चार्ज करतो. मिनिमम ₹7,000 पर मंथ. माझ्याकडे असे खूप सारे क्लायंट आहेत जे माझ्या हायर लेवलचं पॅकेज घेऊन मला मी त्यांचे ऍड अकाउंट चालवतो, लाखो लाखो रुपयांचे ऍड स्पेंड करू शकतो. ते तुम्ही देखील करू शकता. नो मॅटर तुम्ही घरी बसून करू शकता हे. नो मॅटर तुम्ही कोणतं प्रोफेशन मध्ये, तुम्ही काय करता, तुमचं बॅकग्राऊंड काय, बिलकुल मॅटर करत नाही. जस्ट तुम्हाला हे स्किल आलं पाहिजे. त्याच्यानंतर आता किती लोकांना हे स्किल शिकायचंय त्यांनी यस असं टाईप करा. यस असं टाईप करा. तोपर्यंत मी 3 डिजिटल सिक्रेट सांगतो, जे की मी तुम्हाला 3 असे सिक्रेट सांगतो जे तुम्हाला डिजिटली सक्सेसफुली अर्निंग करण्यामध्ये हेल्प करतील. सिक्रेट नंबर 1, नोबडी नोज यू अँड युअर बिझनेस मोर दॅन यू. तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला तुमच्यापेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही. म्हणजे तुमच्या स्वतःला तुमच्यापेक्षा जास्त कोण ओळखत नाही, तुमच्या बिझनेसला तुमच्यापेक्षा जास्त कोण ओळखत नाही. यू हॅव टू डिसाईड युअर ओन पाथ. तुम्हाला तुमचा स्वतःचा पाथ स्वतः ठरवायचा आहे. यू हॅव टू डिसाईड युअर ओन इन्कम स्ट्रॅटर्जी. तुम्हाला एका पगारामध्ये फिक्स राहायचं नाहीये, तुम्हाला तुमच्या बिझनेसची स्ट्रॅटर्जी स्वतः ठरवायची आहे. कॅल्क्युलेटर आणि मॅथमॅटिक्सची आयडिओलॉजी इथे मी तुम्हाला सांगतो. एका सोनाराच्या दुकानामध्ये पण तेच कॅल्क्युलेटर असतं आणि एका किराणा माल, आता मी इथं कोणाला जज करत नाहीये, मी कोणाचं कंपॅरिझन बिलकुल पण करत नाहीये. सो पर्सनली कोणी घेऊ नका प्लीज. तर आता मी एक आयडिओलॉजी सांगतो बेसिक. एका सोनाराच्या दुकानामध्ये तेच कॅल्क्युलेटर असतं, एखाद्या किराणा मालाच्या दुकानामध्ये तेच कॅल्क्युलेटर असतं आणि एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये देखील तेच कॅल्क्युलेटर असतं. बट त्या कॅल्क्युलेटरवरती जी अमाऊंट टाकायची असते, जे गणित करायची असतात, जे आकडे टाकायचे असतात, जे गणित इन्कम व्हॅल्यू टाकायचे असते, ते मॅटर करतं. मॅटर कसं करतं आपल्याला ठरवायचं त्या आकड्यावरती एक छोटी अमाऊंट टाकून काम करायचंय का त्या कॅल्क्युलेटरवरती आपल्याला एकदम बिग लेवलची अमाऊंट टाकायची आहे. आणि हे बिग लेवलची जर अमाऊंट टाकायची असेल तुम्हाला, तर डिजिटल मार्केटिंग शिवाय पर्याय नाही. आज तुम्ही भले डिजिटल मार्केटिंग शिकू नका, 2025 सुरू झालंय, आज तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकलं नाही तर मेजर तुम्हाला लॉस काय वाटणार नाही. आता पुढच्या 6 महिन्यापर्यंत मेजर लॉस काय वाटणार नाही. परंतु पुढच्या 6 महिन्यामध्येच तुम्हाला हे फील होईल की तुमचा कॉम्पिटिटर, जो तुमचा स्पर्धक आहे, तो जो त्याने तुमच्यापेक्षा आधी स्टार्ट केलेलं होतं, तो तुमच्यापेक्षा पुढे निघून गेलाय. जस्ट बिकॉज त्याने काय केलेलं आहे, डिजिटल मार्केटिंगचा उपयोग केलेला आहे. काय केलेलं आहे, जस्ट बिकॉज त्याने डिजिटल मार्केटिंगचा उपयोग केलेला आहे. त्याच्यानंतर सिक्रेट नंबर 2, यू हॅव टू मेक युअर माइंडसेट, म्हणजे ग्रोथ माइंडसेट. यू यू नीड यू नीड हॅव अ ग्रोथ माइंडसेट. तुम्हाला स्किल जे आहेत त्या अक्वायर करायच्यात. डिजिटल मार्केटिंग असेल किंवा बिझनेस मधल्या कोणत्या पण स्किल, ह्या तुम्हाला अक्वायर करणं मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहे. दी ओनली वे
यासाठी एकच वे आहे, लर्न, इम्प्लिमेंट अँड अर्न. शिका, त्या गोष्टी इम्प्लिमेंट करा, आणि अर्निंग, या दोन गोष्टी केल्या तर अर्निंग ऑटोमॅटिक तुम्हाला येणार आहे. इट इज ओके टू फेल. काय? इट इज ओके टू फेल. तुम्ही फेल जरी झालात तरी चालेल, बट तुम्ही स्टार्टच करत नाही, तुम्ही काही करतच नाहीयेत. त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त तुम्ही काय होईल, एकदा फेल व्हाल, दोनदा फेल व्हाल, बट तिसऱ्यांदा तर तुम्ही करालच ना. सक्सेस केव्हा मिळतं? ज्यावेळेस तुम्ही कन्सिस्टंट असता. आणि ह्या स्किल्स तुम्हाला शिकणं खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला वाटतंय का बरं की आतापर्यंतच्या या सेशनमध्ये की डिजिटल मार्केटिंग खरंच मला मदत करू शकतं? तर मदत करू शकतं असं मला सांगा. आणि लास्ट जे सिक्रेट आहे, E+R+O, म्हणजे इव्हेंट प्लस रिस्पॉन्स प्लस आउटकम ऑफ लाईफ. म्हणजे इव्हेंट, लाईफ मध्ये काय घडलं, कसं घडलं, केव्हा घडलं, आणि त्या घडलेल्या इव्हेंट्स वरती तुम्ही कसं रिस्पॉन्ड केलं, याच्यावरती तुमचा लाईफचा आउटकम आहे. म्हणजे तुम्ही कुठं जन्मलात आणि तुम्ही तुमचा बिझनेस कुठून स्टार्ट केलं हे बिलकुल पण मॅटर करत नाही, किंवा तुम्ही कुठं जन्मलात, तुम्ही कसं स्टार्ट केलं, तुमचं एज्युकेशन काय होतं, हे तुमच्या हातात नव्हतं. बट त्या गोष्टींवरती तुम्ही रिस्पॉन्स कसं करायचं, रिस्पॉन्ड कसा द्यायचा, हे तुमच्या हातात होतं. आणि त्या गोष्टींवरती जर तुम्ही स्ट्रॉंगली रिस्पॉन्ड केलं तर तुमच्या लाईफचा आउटकम त्या पद्धतीने मिळेल. म्हणजे जर तुम्ही आज डिजिटल मार्केटिंग शिकत नसाल ना, तर पुढच्या 6 महिन्यांमध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकणं गरजेचंच आहे. आज ना उद्या तर ह्या गोष्टी तुम्हाला शिकायच्याच. तर आज त्या गोष्टी शिकून आपल्याला आपल्या कॉम्पिटिटरपेक्षा पुढे राहायचंय. मग आजचा हा इव्हेंट असा आहे, तर या इव्हेंटवरती स्मार्टली रिस्पॉन्ड करून आपल्या बिझनेसचा आउटकम जो आहे तो चांगला मिळवायचा आहे. लाईफ इज अनप्रिडिक्टेबल. इव्होल्युशन जे आहे ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल, ऍडॅप्टेशन ऍक्सेप्ट करावं लागेल. आणि फास्ट ऍक्शन विल बी रिवॉर्डेड. जे लोक फास्ट ऍक्शन घेतील ते लोकांना त्यांचं लाईफ युनिव्हर्स चांगला रिवॉर्ड देईल. म्हणजे तुमचं मेहनत तर तुम्हाला रिवॉर्ड देईलच, बट युनिव्हर्स देखील तुम्हाला एक चांगला रिवॉर्ड देईल. सो मित्रांनो, आता आपण फ्रीमध्ये या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता डिजिटल मार्केटिंगचं पूर्ण पॉवर पॅक काय? डिजिटल मार्केटिंगचं पूर्ण पॉवर पॅक, सगळ्या गोष्टी बेसिक्स पासून ऍडव्हान्स पर्यंत. आता हे तुम्ही जर बोलला तुम्हाला येस डिटेलमध्ये शिकायला आवडेल, तर ह्या बेसिक्स टू ऍडव्हान्स गोष्टी मला शिकायला आवडतील. तर मी, जर तुम्हाला आवडणार असतील तर मी आपल्या पेड प्रोग्राम बद्दल तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो, ज्यामध्ये मी सगळ्या गोष्टी अगदी बेसिक्स पासून शिकवणार आहे तुम्हाला. जस्ट आता तुम्ही या गोष्टींवरती फोकस करा फक्त. ओके. सो मित्रांनो, आपण या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. जस्ट आता प्राइस कडे लक्ष देऊ नका, काय करू नका. जस्ट तुम्हाला काय काय शिकायला मिळणार या गोष्टी फक्त समजून घ्या. तुम्हाला शिकायला मिळणार आहे ऍड मॅनेजर, ऍड कॅम्पेन मास्टरी, जिथं तुम्हाला एक्सपर्ट लेवल ऍड कॅम्पेन लावायला शिकवलं जाणार आहे. जिथं तुम्ही एक्सपर्टली ऍड कॅम्पेन रन करू शकता. मास्टर टूल म्हणजे ज्या मास्टर लेवलचे जे टूल्स आहेत, जिथून तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त अर्निंग करू शकता, ते तुम्हाला शिकवलं होतं ऍड कॅम्पेन मास्टरीमध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो, ऍडव्हान्स ऍड मॅनेजर सिस्टम, याची यामध्ये तुम्हाला शिकवलं होतं की इफेक्टिव्हली ऍड रन कशी करायची, ऍड मॅनेजर सिस्टम कशा पद्धतीने समजून घ्यायचं. त्याच्यानंतर मित्रांनो, गुगल कीवर्ड रिसर्च, गुगल कीवर्ड्स प्रोफाईल कशी बनवायची, गुगल कीवर्ड्स कशा पद्धतीने रँक करायचे, आपलं अर्निंग, लर्निंग आणि रँकिंग पोटेन्शियल कशा पद्धतीने अनलॉक करायचं, हे मी शिकवतो. त्याच्यानंतर मित्रांनो, इंस्टाग्रामच्या मदतीने मार्केटिंग कशा पद्धतीने करायची, स्वतःचा ब्रँड कशा पद्धतीने बनवायचा, स्वतःचा ऑडियन्स कशा पद्धतीने क्रिएट करायचं, स्वतःच्या गोष्टी जास्तीत जास्त एंगेजमेंट कशा करायच्या, इंस्टाग्रामच्या मदतीने जास्तीत जास्त लोकांना तुमच्यापर्यंत कसं खेचायचं, तुमच्या फॉलोअरला तुमच्या कस्टमरमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं, हे मी शिकवतो. त्याच्यानंतर मित्रांनो, व्हॉट्सअपच्या मदतीने मार्केटिंग कशा पद्धतीने करायचं, व्हॉट्सअप लीड जनरेशनसाठी कशा पद्धतीने वापरायचं, ब्रॉडकास्टिंग कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांना मेसेजेस कसे करायचं, हे मी तुम्हाला शिकवतो. त्याच्यानंतर मित्रांनो, ऍड कॉपी रायटिंग, जाहिरात लेखन. जर तुम्ही माझी ऍड पाहिली असेल तर वरती डिस्क्रिप्शन होतं, हेडलाईन होती, त्याच्यानंतर प्रायमरी टेक्स्ट होतं, ते ऍड कॉपी कशा पद्धतीने लिहायची, कॉल टू ऍक्शन, अर्जन्सी कशा पद्धतीने क्रिएट करायची, ह्या गोष्टी मी तुम्हाला शिकवतो. ॲज वेल ॲज
स्ट्रॅटर्जी, एखाद्या गोष्टीची, एखाद्या बिझनेसची जर तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर ती स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने बनवायची जे की डिजिटल फील्डमध्ये तुम्हाला चांगला सक्सेस मिळून देईल, कमीत कमी वेळेत मध्ये जास्तीत जास्त रिझल्ट कसा तुम्हाला मिळून देईल, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला स्ट्रॅटेजी बिल्डिंग आणि एक्झिस्टिंग स्ट्रॅटेजी कशा तुम्ही चांगल्या पद्धतीने वर्कआउट करू शकता, AI टूल्स कशा पद्धतीने वापरू शकतो हे मी तुम्हाला शिकवतो. ॲज वेल ॲज सोशल मीडिया मार्केटिंग, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये एकत्र होतात, ज्याला आपण सोशल मीडिया मार्केटिंग म्हणतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवतो. मित्रांनो, जर या गोष्टींची जर तुम्ही आतापर्यंत प्राइस पाहिली असेल तर या टोटल प्राइस होते ती होते 35,499 मित्रांनो. परंतु मित्रांनो, आय नो, मी तर कोणता जास्त मेजर बिझनेस करत नाही, माझं बिझनेस मॉडेल जे आहे ते माझं बिझनेस मॉडेल सर्व्हिस सेक्टर मधलं आहे. बट मला काय करायचं, मला माझ्या जास्तीत जास्त मित्रांना, जास्तीत जास्त मराठी बांधवांना डिजिटल मार्केटिंग शिकवायचं, डिजिटली त्यांना बिझनेस प्रेझेंट करायचा आहे, त्यांचा बिझनेस वाढवायचा आहे. तर त्याच्यासाठी हे मी सगळ्या गोष्टी शिकवतो. तर आता किती लोकांना आवडेल की या कोर्सची रिअल प्राइस समजून घ्यायला, रिअल प्राइस जाणून घ्यायला आणि रिअल प्राइस ऐकायची आहे? किती लोकांना ऐकायची? जस्ट चॅट बॉक्स मध्ये मी असं टाईप करा. किती लोकांना खरंच शिकायचं आहे आणि खरंच ही प्राइस समजून घ्यायची, त्यांनी मी असं टाईप करा. ओके, 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 ग्रेट. तर मित्रांनो, आय नो ही जी 35,000 रुपये प्राइस आहे, ही मार्केटच्या हिशोबाने बघायला गेली तर ओके. बट आपल्यात आपल्यातले काही लोक असे आहेत की जे लोक स्ट्रगलिंग फेज मध्ये आहेत, ज्या लोकांचा स्टार्टअप आहे, ते लोक, किंवा इवन मी सुद्धा, जर ह्या गोष्टी अफोर्ड करू शकत नव्हतो एका मागच्या काही वर्षांपूर्वी, असे पण आता आपल्याकडे लोक आहेत की एवढी प्राइस अफोर्ड करू शकत नाहीत. आणि माझा मेन मोटिव्ह जो आहे, तो माझा मेन मोटिव्ह यामधून मेजर अर्निंग नाहीये. जर मी क्वालिटी इन्फॉर्मेशन दिली तर ऑब्विसली या गोष्टी मी तर शिकणारच आहे, सॉरी अर्न तर करणारच आहे. हाय कॉस्ट, येस डेफिनेटली, बट मार्केटच्या हिशोबाने ही कॉस्ट हाय नाहीये. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त 14,999 रुपयांमध्ये मिळणार आहेत. खरंच का 14,999 रुपये? जास्त वाटतंय ना? जास्त वाटतंय ना? तर मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर आजच्या वेबिनारसाठी तुम्ही आज एवढा तुमचा संडेचा टाइम इन्व्हेस्ट केलेला आहे, मी बिलकुल म्हणणार नाही तुम्ही टाइम दिलेला, तुम्ही टाइम इन्व्हेस्ट केलात. तर आजची जी ऑफर आहे, फक्त पुढील काही म्हणजे पुढील फक्त 12 तासांसाठी ही जी ऑफर आहे ती मी ठेवलेली आहे. आजचा हा पूर्ण कॉम्बो, या सगळ्या गोष्टी, जिथं मी तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे 7 दिवसांची ही आपली लाईव्ह बॅच असणार आहे, जिथं मी तुम्हाला सोशल मीडिया सोशल मीडियाच्या मदतीने तुमचा बिझनेस कशा पद्धतीने स्केल करू शकता, जिथं तुम्हाला बेसिक्स लेवल पासून 7 दिवसांमध्ये मी तुम्हाला, अगदी तुम्ही नॉन टेक्निकल पर्सन देखील असाल, काय असाल, अगदी तुम्ही नॉन टेक्निकल पर्सन असाल, तुम्हाला यामधल्या गोष्टी काही जरी समजत नसतील तरी तुम्हाला डे वनला या गोष्टी काही समजत नसतील तर 7व्या दिवशी काय म्हणतोय, नोट करा, नोट, आणि वाटलं तर हे रेकॉर्ड करा आणि मला नंतर दाखवा की 7व्या दिवशी तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये हव्या तेवढ्या लीड जनरेट करू शकता. हव्या तेवढ्या म्हणजे केवढ्या सर? हव्या तेवढ्या म्हणजे एवढ्या लीड्स की तुम्ही विचार पण करू शकत नाही, अगदी 100, 200, 300, 400, 500 अनलिमिटेड लीड्स. काय अनलिमिटेड लीड्स? म्हणजे सकाळी तुम्ही ऍड लावली ना तर संध्याकाळी तुम्ही जेवढ्या लीड्स ठरवलेल्या आहेत, जर तुम्ही सकाळी एका मोटिव्हने ऍड लावली आहे की मला संध्याकाळी कमीत कमी 50 लीड पाहिजे, तर तुम्ही संध्याकाळी तेवढे लीड स्वतः जनरेट करू शकता विदाउट ऑफ माय हेल्प, म्हणजे माझ्या मदतीशिवाय. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला फक्त आणि फक्त 7 दिवसांमध्ये शिकवणार आहे की तुमच्या इच्छित ग्राहकापर्यंत कसं पोहोचायचं, जाहिरात कॅम्पेन रन कशी करायची. आज जशी जशी तुम्ही माझी जाहिरात पाहून तुम्ही माझ्यापर्यंत आला, तर तुमच्या प्रोडक्टची, तुमच्या सर्व्हिसची जाहिरात पाहून लोक तुमच्यापर्यंत कशी येतील, तुमची सर्व्हिसची इन्क्वायरी कशा पद्धतीने करतील. आज तुम्ही मला इन्क्वायरी केली, तशी लोक तुम्हाला कशी इन्क्वायरी करतील. तर या सर्व कोर्सची फीज फक्त आणि फक्त मित्रांनो जी आहे ती 4,999 रुपये आहे. काय आहे या कोर्सची फी? फक्त आणि फक्त 4,999 रुपये आहे. हा कोर्स खरं तर 14,999 रुपयांमध्ये मी सेल करतो, बट तुम्ही आज इथं व्हॅल्युएबल टाइम देऊन आलेला, तुम्ही तुमचा मेन जो प्रायमरी टाइम आहे, मी टाइम ज्याला म्हणतो आपण, तो टाइम तुम्ही इन्व्हेस्ट केलेला या वेबिनारसाठी दिलेला. तर आज याच्यासाठी मी तुम्हाला फक्त आणि फक्त हा कोर्स 4,999 रुपयांमध्ये ऑफर करतोय, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक्स पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत
पुन्हा एकदा पाहून पैसे देणे किंवा काय? हो, फुल कोर्स डेफिनेटली. तर काय आहे, तुम्हाला पूर्ण कोर्स फक्त आणि फक्त 4,999 रुपयामध्ये दिला जाणार आहे. आणि हा लाईव्ह बॅच असणार आहे, जिथं मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट वन टू वन गोष्ट शेअर करणार आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये शिकवणार आहे, सांगणार आहे, आणि त्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करून तुमच्या बिझनेसमध्ये डे वन पासून हव्या तेवढ्या लीड जनरेट करू शकता. तर मी काय करतो, तुम्हाला एक चॅट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ॲज वेल ॲज तुम्हाला इथं स्कॅनर देखील दिलेला आहे. तर तुम्ही पेमेंट करायचं आहे आणि आपल्या कोर्समध्ये एनरोल करायचंय. सर मोफत बोलले होते ना? येस सर, डेफिनेटली मोफत होतं, बट ते बेसिक्स होतं. या सगळ्या गोष्टी एकत्र ज्यावेळेस शिकायच्या असतील ना, तर एक गोष्ट लक्षात घ्या, वेन यू गेटिंग समथिंग फॉर फ्री, देन यू आर दी प्रोडक्ट. ज्यावेळी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मोफतमध्ये मिळत असतात ना, तर समजून घ्यायचं की तुम्हाला या गोष्टी तुम्ही त्या गोष्टीचं प्रोडक्ट आहात. थोडक्यात कोर्स डिटेल सांगा ना प्लीज. यामध्ये फेसबुकच्या मदतीने ऍड कशा रन करायच्या, त्याच्यानंतर फेसबुकवरती ऍड, इंस्टाग्रामवरती ऍड, व्हॉट्सअपवरती ऍड, ऍड क्रिएटिव्ह बनवायचं कसं, ऍड कॉपी रायटिंग कशा पद्धतीने करायचं, आणि ऍट दी एंड आपलं मोटिव्ह जे आहे ते कम्प्लीट कसं करायचं. म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये लीड हव्या तेवढ्या कशा जनरेट करायच्या, हव्या तेवढ्या म्हणजे अनलिमिटेड नंबर. म्हणजे तुम्हाला कोणतं लिमिट नसणार आहे लीड जनरेट करण्यासाठी. त्याच्यानंतर नाही, एकदा पाहून पैसे देणे किंवा न देणे विचार करू, कारण मध्ये मध्ये नेटवर्क गेलं होतं. ओके, हरकत नाही, रेकॉर्डिंग सेशन भेटेल, हरकत नाही. बट तुम्हाला या 7 दिवसांच्या कोर्समध्ये बेसिक्स पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत ट्रेन केलं जाणार आहे, जिथं तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, त्याच्यानंतर यूट्यूब या प्लॅटफॉर्मवरती ऍड बनवायच्या कशा, प्लेस कशा पद्धतीने करायच्या, ॲज वेल ॲज त्या ऍड प्लेस केल्यानंतर ग्राहक कस्टमर तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने आला, हे तुम्हाला सगळं शिकवलं जाणार आहे. हा कोर्स आपला 7 दिवसांचा असणार आहे. डेली 1 आवर असणार आहे. म्हणजे डेली 1 तास, वन आवर आपण वन टू वन आज जसं कनेक्ट झालो तसं कनेक्ट होणार. तुमच्या बिझनेसचे चॅलेंजेस सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट, सगळ्यात पहिल्यांदा तर आपण डिजिटल मार्केटिंग शिकणार, त्याच्यानंतर तुमच्या बिझनेसचे चॅलेंजेस फाइंड आउट करणार. आणि तुम्हाला जोपर्यंत तुमच्या बिझनेसमध्ये लीड्स मिळत नाही, जोपर्यंत तुमचं सक्सेसफुल कॅम्पेन रन होत नाही, तोपर्यंत माझ्या आणि माझ्या टीमचा तुम्हाला 100% फ्री ऑफ कॉस्ट सपोर्ट असणार आहे, फक्त 5,000 रुपीज मध्ये. जर तुम्ही वेळ कितीचा असेल तर सर ते आपण आफ्टर दी ऍडमिशन प्रोसेसला एक 2-3 दिवसांचा वेळ असतो. तर त्या 2 ते 3 दिवसानंतर आपण टाइम जे आहे ते सर्वांच्या वेळेनुसार, सर्वांना फ्लेक्झिबल राहील अशा पद्धतीने आपण टाइम जे आहे ते ठरवत असतो. सकाळचं सेशन ठेवू शकतो, दुपारचं ठेवू शकतो, संध्याकाळचं ठेवू शकतो. ओके. सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही काय करू शकता, मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर, सॉरी, इथं फोन पे, गुगल पे, पेटीएम नंबर दिलेला आहे, QR कोड दिलेला आहे, ॲज वेल ॲज मी चॅट बॉक्समध्ये लिंक देखील शेअर केलेले आहे. सर्वांनी, ज्या लोकांना खरंच लाईफमध्ये काहीतरी चेंज हवाय, ज्या लोकांना लाईफमध्ये काहीतरी काहीतरी नवीन करायचंय, त्या लोकांसाठी हा कोर्स असणार आहे. आणि आता नाव ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हटलं होतं, आता तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही काय करायचं, मी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करतो, सर्वांना अनम्यूट केलेलं आहे. तर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते तुमचे प्रश्न जे आहेत ते विचारायचे आहेत. तर पार्ट पेमेंट तर नाही सर, तुम्हाला अमाऊंट जी आहे ती खूप छोटी आहे, 5,000 रुपीज आहे. हीच सर्व्हिस जर तुम्ही मार्केटमध्ये पाहायला गेलात, हीच सर्व्हिस जर तुम्ही मार्केटमध्ये पाहायला गेलात, सर्व्हिसचं सांगतोय, तर मिनिमम तुम्हाला जे आहे ते मार्केटमध्ये 7,000 ते मॅक्झिमम लाखो ते 1.5 लाख रुपये जे आहे ती मार्केटिंग एजन्सी एका महिन्यासाठी चार्ज करते. लाखो रुपये. ओके. तर आता कोणाला जर काही प्रश्न असतील, जे लोक अनवॉन्टेड बोलतात त्यांनी प्लीज म्यूट करा. आणि आता जर तुम्हाला काही प्रश्न असतील रिगार्डिंग वेबिनार, रिगार्डिंग कोर्स, तर यू मे आस्क. कशाला फोन करतो. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. पण सिस्टम ठेवलेला वरतून एअरफ्लो. हो, रेकॉर्डिंग मी आजचं शेअर करून देईन. कॅमेरा ऑन करायचा आणि प्रश्न विचारायचा जर काही प्रश्न असेल तर.
मोबाईल नंबर. तर मोबाईल नंबर पण माझ्या मी स्क्रीनवरती या ठिकाणी किंवा चॅट बॉक्समध्ये या ठिकाणी देतो, किंवा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील हा मोबाईल नंबर तुम्हाला मिळेल. ओके. सो आशा करतो तुम्हाला आजचं हे सेशन आवडलं असेल. या सेशन मधून तुम्हाला नॉलेज मिळालं असेल, डिजिटल मार्केटिंगच्या बेसिक्स गोष्टी क्लिअर झालेल्या असतील, आणि होप करतो की तुम्हाला चांगल्या गोष्टी म्हणजे डे वन पासून जर तुम्हाला अर्न करायचं असेल तर तुम्ही या कोर्समध्ये एनरोल कराल. आय होप तुम्ही तुमचा डिसिजन जो असेल तो चांगला घ्याल. सो मी काय करतो, पुन्हा एकदा पेमेंटची लिंक जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करतो. पेमेंट झाल्यानंतर माझ्या या पर्सनल नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा, ॲज वेल ॲज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये स्क्रीनशॉट पाठवा. मी काय करतो या ठिकाणी जी आहे ती पुन्हा एकदा पेमेंट डिटेल जी आहे ती शेअर करतो. ओके. सो जे लोक इंटरेस्टेड आहेत त्यांनी हे करा, कोर्स मध्ये एनरोल करा. तुम्हाला पूर्ण सपोर्ट केला जाईल. तुम्हाला पूर्ण गोष्टी बेसिक्स पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत शिकवल्या जाणार, ज्यामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस डिजिटली स्केल करू शकता. ओके. सो धन्यवाद. भेटून छान वाटलं. आय होप मी तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲडिशन केलेलं असेल. ओके. डिटेल्स ऑफ कोर्स म्हणजे आणखीन एकदा पुन्हा सांगतो, डिटेल्स म्हणजे काय. तुम्हाला फेसबुक ॲड मॅनेजर सिस्टम, इंस्टाग्राम ॲडव्हर्टिजमेंट सिस्टम, ॲज वेल ॲज कोर्स क्रिएशन, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, त्याच्यानंतर सर्च इंजिन सॉरी सॉरी तुमचं कॅम्पेन ऑप्टिमायझेशन, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. आणि ॲट द एंड ऑफ द डे काय काय शिकवणार, तो सिलेबस. ओके. शिकवणारा सिलेबस हा आहे. पुन्हा एकदा तेच सांगतोय मी की ऍड मॅनेजर सिस्टम, ऍड मॅनेजर कशा पद्धतीने तुम्ही रन करायचं, ऍड मॅनेजर ऍड कशा पद्धतीने रन करायचं फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या 3 प्लॅटफॉर्मवरती, मेटा ऍडव्हर्टिजमेंट ज्याला आपण म्हणतो, ॲज वेल ॲज लाईफ टाईम मेंबरशिप. ओके. ॲज वेल ॲज आपण यामध्ये काय करणार की तुम्हाला ऍड क्रिएटिव्ह म्हणजे जाहिरात लिखाण, कॉल टू ऍक्शन, लोकांच्या मनावरती राज्य करेल, लोकांना आपलंसं वाटेल, लोकांना इमोशनल करेल अशा पद्धतीचे ऍड कशा पद्धतीने लिहायचे, अशा पद्धतीचे व्हिडिओ कशा पद्धतीने बनवायचे, अशा पद्धतीचे इमेज कशा पद्धतीने बनवायचे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या सेशनमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. सेलिंगच्या टेक्निक, स्पिन सेलिंग, एडा मॉडेल हे काय असतं, एखादं मार्केटिंगचं जर कॅम्पेन रन केलं तर आफ्टर दी एखादा व्यक्ती जर आपल्याकडे आला तर त्याला कशा पद्धतीने बोलायचं, एखादी इन्क्वायरी आली तर त्याला कशा पद्धतीने बोलायचं, ॲज वेल ॲज त्याला बोलल्यानंतर त्याला कन्व्हिन्स कशा पद्धतीने करायचं, त्याचा फॉलोअप कशा पद्धतीने घ्यायचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. त्याचसोबतच या कोर्सचं जे 7 दिवसांचं जे रेकॉर्डिंग असणार आहे, ते रेकॉर्डिंगचा ॲक्सेस तुम्हाला लाईफ टाईम मिळणार आहे. ॲज वेल ॲज तुम्हाला डिजिटल मार्केटिंग चं तुम्ही कोर्स पूर्ण केलेला आहात याचं तुम्हाला सर्टिफिकेट देखील मिळणार आहे. त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं इंस्टाग्राम अकाउंट ऑप्टिमाइज तर केलंच जाणार आहे, ॲज वेल ॲज तुमचं बिझनेस पेज, त्याच्यानंतर बिझनेस लिस्टिंग, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी एकत्र कशा करायच्या, बिझनेस पेज कसं डिफरंट असतं, बिझनेस अकाउंट कसं डिफरंट असतं, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. ॲज वेल ॲज तुम्हाला हे देखील शिकवलं जाणार आहे की ऑर्गॅनिक पद्धतीने लीड कशा पद्धतीने जनरेट करायचा, कमीत कमी खर्चामध्ये जास्त लोक आपल्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकतील. सो आय होप तुमचे आणखीन काही क्वेश्चन असतील तर यू मे आस्क. But why your own Instagram profile is not optimized? Okay, sir, have you seen my Instagram profile named as being real CK? Have you seen? I think you should visit. ओके, पाहिलेलं आहे. हरकत नाही सर. माझा व्हॉट्सअप नंबर आहे, माझा हा कॉलिंगचा नंबर आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. इवन जर तुम्ही मला तुमचा हे केलात, काय म्हणू शकतो, तुमचा व्हॉट्सअप नंबर मला शेअर करा. मी त्या सगळ्या लिंक्स, माझे सोशल मीडिया हँडल्स, माझे यूट्यूब चॅनल्स, माझे कॉन्टेंट क्रिएशनवाले चॅनल, या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग, या सगळ्या गोष्टींच्या लिंक्स, या सगळ्या गोष्टींचा ॲक्सेस मी तुम्हाला शेअर करेल. ॲज वेल ॲज माझ्या कस्टमरचे, ॲज वेल ॲज माझ्या क्लायंटच्या सगळ्या डिटेल्स देखील तुम्हाला शेअर करेल, ज्यांचं जे ॲक्टिव्ह बिझनेस पेजेस आहेत ते. ओके. ओके सर. ओके, डेफिनेटली.
ओके. एसईओ. तर सर एसईओ आपण शिकवतो, बट तो एसईओ अशा पद्धतीचा असतो. तुमचं युट्यूब चॅनलचा एसईओ देखील तुम्हाला शिकवला जातो, बट त्यामध्ये काय आहे, जर प्रॉपर एसईओ जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्याच्यासाठी तुमची वेबसाईट असायला हवी. बट राईट नाव आपण वेबसाईट इन्क्लूड नाहीये यामध्ये. वेबसाईट डेव्हलपमेंट जस्ट बेसिक फनल डेव्हलपमेंट आहे आपलं या पॅकेजमध्ये. ओके. सो ग्रेट.